संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक, समतेचे जनक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मनमत माऊली, वीरशैवांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि ज्या पवित्र मठामध्ये आपण बसलो ते या परिसराचं ग्रामदैवत करी बसवेश्वर मठ संस्थानच्या चरणी नतमस्तक होतो। व्यासपीठावर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाईकर, आदरणीय गुरुवर्य मृगेंद्र महास्वामीजी आणि आदरणीय गुरुवर्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। व्यासपीठावर उपस्थित वीरशैव संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचे कीर्तन केसरी, शिवभक्त परायण भगवंतराव पाटील चांबर्गेकर, शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार, शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत सेटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपस्थित पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेत नाही, महाराष्ट्र राज्याच्या शाखेचे सर्व पदाधिकारी, ठिकठिकाणाहून आलेले शिवा संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विभागीय पदाधिकारी, गाव पातळीवरचे, तालुका पातळीवरचे पदाधिकारी, प्रमुख शिवा मावळे, माता भगिनी, या पंचक्रोशीतील आणि कासार शिरशी गावातील सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, या गावचे उपसरपंच, सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच शिवा संघटनेच्या 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। एकीकडे आनंदाचा दिवस आहे तर दुसरीकडे दुःखाचाही दिवस आहे। इथं खरं तर किमान आज 5000 कार्यकर्त्यांचा मेळावा होणार होता। जी इथं बसलेली मंडळी आहे या पंचक्रोशीतली किंवा गावातली नाहीत, ही जे आलेली आहेत ते दुरून दुरून महाराष्ट्रातून आलेली मंडळी आहे। दुरून लोक जे निघाले ते जवळपास पोहोचल्यानंतर सकाळी ही दुर्घटना महाराष्ट्रभर देशभर पसरली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये त्यांचं विमान लँड होताना दुर्घटना झाली आणि आदरणीय अजितदादा सहित 6 जणांचं दुःखद निधन झालं। ही दुर्घटना झाली आणि मग ज्याला जे सुचल त्या पद्धतीनं आपल्याही पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच जणांनी समज करून घेतला की आता कार्यक्रम रद्द आहे, कारण 3 दिवसाचा दुखवटा जाहीर झालेला आहे। सोशल मीडियावर काही पोस्ट फिरल्या की शिवा संघटनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे। काही मोजक्या लोकांचे मला किंवा प्रमुखांना जेव्हा फोन आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की अजितदादांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली घेऊन आपण अनौपचारिक पद्धतीनं मठामध्ये छोटेखानी
कार्यक्रम घेणार आहोत. आणि म्हणून ह्या परिसरातले पंचक्रोशीतले जे हजारो शिवा मावळे येणार होते ते इथं कार्यक्रम रद्द झाल्याची वार्ता पसरल्यामुळं आलेले नाही. आणि म्हणजे दुःखद घटना झालेली असल्यामुळं आजच्या या वर्धापन दिनाला आपल्या दुरून दुरून आलेल्या शिवा मावळ्यांना बरीचशी गैरसोय सहन करावी लागली. पण कासार शिरसीकरांचं एक अभिनंदन करेल. कदाचित आयत्या वेळी मी बदल केला म्हणून ही बसायची गैरसोय झाली असेल, लोक कमी जास्त आले असतील, पण तरी जे लोक आले त्यांच्या महाप्रसादाची मात्र सोय मनीषाकडे केली. त्यामुळे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. कारण काही आपल्याला माहिती नव्हतं की काय होणार आहे. मोठ्या संख्येनं सगळीकडून लोक येणार होते, परंतु अनौपचारिक पद्धतीनं हा वर्धापन दिन घेताना आपण या ठिकाणी सर्वजण आलेला आहात. आणि कार्यक्रम सुरुवात करण्याच्या अगोदरच आपण आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर आपल्या समाजातील धुरंधर नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर आणि त्याशिवाय अनेक कडवट शिवा मावळे, उदाहरणामध्ये आमचे उदगीर मधले बामणीचे सरपंच राजकुमार बिराजदार, पोलीस डिपार्टमेंट मधून PSI म्हणून रिटायर झाल्याच्या नंतर गावामध्ये बिनोरस सरपंच झाले, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाले. एवढंच नाही, तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, उदगीर जवळ जे बामणी गाव आहे ते गाव जाऊन बघा. त्यांनी त्या ठिकाणी शिवा नंदनवन असं उभा केलेलं आहे. आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटनाला जे कुटुंब जातात त्यातले अनेक लोक कोण्या हेरिटेजला जाण्यापेक्षा त्या बामणी गावच्या शिवा नंदनवन मध्ये जातात. तोही आपला कार्यकर्ता उदगीरमध्येच अपघातामध्ये शिवायक्य झाले. अशा सगळ्या आपल्या शिवायक्य झालेल्या महानुभावांना आपण श्रद्धांजली अर्पण केली, त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. आणि दुरून दुरून आलेले आपण सगळे पदाधिकारी जे आहात त्यांना काहीतरी विचाराची दिशा देणं आवश्यक आहे. म्हणून हा अनौपचारिक पद्धतीचा मठामध्ये, जसं आपण आपल्या घरामध्ये कार्यक्रम करतो, अतिशहाणे कोण काही असतात, कसा कार्यक्रम घेता, तुझ्या बापाचं राज्य आहे का सगळं महाराष्ट्र बंद आहे का, तुमचे दुकानं आणि प्रतिष्ठानं बंद आहेत का, हे आमच्या घरात घेतो आम्ही, मठ आहे. त्यामुळे असे संयोजकाला काही त्रास दिलेली मंडळी आहे असं मला कळलं. माझ्या समोर आले असं तर कान फटलं असतं. अतिशहाणे आपल्यात पण आहेत काही, धड करायचं नाही, करू द्यायचं नाही. अरे तू जे केलं नाही ते महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून प्रतिनिधी स्वरूपामध्ये जे पदाधिकारी आले, महाराष्ट्राच्या वतीनं एकत्रित पहिली श्रद्धांजली शिवा संघटनेवर. आणि म्हणून आज शिवा संघटनेचा 31वा वर्धापन दिन आहे. आणि दुसरीकडे आपण लातूरच्या बिडवे लॉन्स मध्ये 28 जानेवारी 2023 आपलाच पक्ष असावा म्हणून सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष महाराष्ट्रातल्या शिवा मावळ्यांच्या आग्रहाखातर जाहीर केला. त्या सेवा जनशक्ती पार्टीचाही आज 3रा वर्धापन दिवस आहे. आणि ती स्थापना 28 जानेवारी 2023 ची आहे. आणि या सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा लोह्याला मार्केट कमिटी लढवली, तिथे माझा पुतण्या पहिला निवडून आला. आणि सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला सेवा जनशक्ती पार्टीचा
पहिला नगरसेवक म्हणून ज्यांची इतिहासात नोंद आहे ते आमचे कंधारचे सेवा जनशक्ती पार्टीचे नगरसेवक मयूर सावकार नळदकर आलेले होते. कुठे गेले मयूर सावकार? बाहेर कशाला बसले तुम्ही? पहिले नगरसेवक आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये, पहिले नगरसेवक म्हणून तुमची नोंद आहे. कोणती समाजाचा व्यक्ती आहे? आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. आमचे काही फाटे फोडतील असं कसं? मी हा पक्षाचा आहे तसा आहे. अनेक आमिष दिले गेले त्यांनाही. धमकावण्याचा विषय येत नाही. ज्याच्या नावाच्या समोर किंवा बाजूला धोंडे नाव वाटतंय, धमकावणं हा धंदा बंद होतोय. आणि मग आपण कंधारमध्ये 2च उमेदवार उभा केले होते आणि त्या 2 मधले एक मयूर सावकार नळदकर हे निवडून आले आणि तेही कोण्याही राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता तेही माजी आमदाराच्या सुनेला प्रचंड मताधिक्याने हरवून निवडून आलेले हे मयूर सावकार नळदकर. इथं पुढे या. एकदा मयूर सावकारचा आपण जाण्याचं स्वागत करा. जय शिवा. हा उल्लेख मी मुद्दाम करतोय कारण मी भाषण करणार नाही, अगोदरच सांगितलं. मला काही ठळक घटना मांडायच्या. शिवा संघटनेचा वर्धापन दिन किंवा शिवा संघटनेचा कपिलधारचा राज्यव्यापी मेळावा किंवा शिवा संघटनेच्या माध्यमातून महिनाभर चालणारा महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा आणि त्याचा मुंबईत होणारा समारोह ही ठळक 3 मुख्य कार्यक्रम वर्षातले आपले असतात संघटना म्हणून. बाकी इतर अनेक कार्यक्रम आहेत पण जिथं पूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी एकत्र येतात तीही मुख्य कार्यक्रम आहे. आणि आज त्या निमित्तानं आपण सगळेजण कासार शिरसी या ठिकाणी सर्वजण बसलो आहोत. अनेक बाबींचा उल्लेख करता येईल. शिवा संघटनेचा इतिहास मी आपल्याला सांगणार नाही. 31 वर्षाचा इतिहास सांगणंही शक्य नाही. उल्लेख झाला मागच्या वर्षी आपण महात्मा बसवेश्वरांच्या बसव कल्याण नगरीमध्ये शिवा संघटनेचा वर्धापन दिवस केला. आज कासार शिरसीमध्ये वर्धापन करण्याची घोषणा आपण कपिलधारच्या मेळाव्यात केली. मग आमचे दत्ताभाऊ ठाकरे असतील, उमाकांताप्पा सेटे असतील किंवा गब्बुरे आप्पा असतील, चिंचनसुरे असतील किंवा या ठिकाणी आमचे संजय गोला असतील, ही सगळी टीम किंवा ग्रामीण भागातली टीम या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, खास करून कासार शिरसी गावकऱ्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली होती. हा भव्य दिव्य सोहळा व्हावा अशा प्रकारची अपेक्षा कासार शिरसी गावकऱ्यांचीही होती. सगळ्या जाती धर्माचे गावकरी कासार शिरसीचे आपल्या मेळाव्यामध्ये योगदान दिले, सहभागी होणार होते. पण आपल्याला माहिती आहे दुर्घटना झाल्यामुळं या ठिकाणी हे सगळं होऊ शकलं नाही. आणि म्हणून मी बसल्यानंतर आमचे आदरणीय गुरुदेव प्रगेंद्र महास्वामीजी यांची तळमळ झालेली. मी तिकडे बसलो तेव्हा मला म्हणत होते असं कसं झालं. शिवा संघटनेचा वर्धापन दिन एवढी तयारी केली या भागातल्या कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी, आणि अचानक दुर्घटना झाली. आता ही कसर भरून काढायला पुढच्या वर्षीचा 28 जानेवारी 2027चा वर्धापन दिन दुसरीकडे देऊ नका. मला बसल्यानंतर दोन्ही गुरुवारी ते सांगत होते. त्याची कसर भरून काढायची आहे आणि ते आजच जाहीर करा असा त्यांचा आग्रह आहे. खरं तर आपली प्रथा दरवर्षी शिवा संघटनेचा वर्धापन दिन कुठं घ्यायचा ते कपिलधारच्या राज्यव्यापी मेळाव्यात आपण जाहीर करतो. पण तांबाळेकर महाराजांची इच्छा म्हणण्यापेक्षा आदेश आहे, गुरु आदेश मानावा लागतो. बाबा या ठिकाणी आदरणीय शिवभक्तपरायण भगवंतराव बाबा आहेत. त्यांचं वय किती सांगितलं त्यांनी? आपण कुठे गुडघे बसू देऊन झालेत आम्हाला. राष्ट्रसंत आप्पांचे शिष्य आहेत. आप्पा 104 वर्ष जगले.
आणि म्हणून ही जी शक्ती आहे, ही जी ऊर्जा आहे, ती धर्म कार्यामध्ये आहे. आणि म्हणून जरी आमची प्रथा परंपरा आप्पा जर कपिलधारमध्ये जाहीर करायची असली तरीही आदरणीय गुरुवर्य मृगेंद्र महास्वामीजींचा मठ जसा इथं हा करी बसवेश्वर मठ संस्थान आहे, तसे इतरत्रही अनेक मठ त्यांचे कर्नाटकात मठ आहेत. पण त्यातला एक मुख्य मठ हा इथून पुढं 7-8 किलोमीटर अंतरावर तांबाळा या गावी आहे. तांबाळा हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. दिलीपराव बरोबर आहे का? शेवटचं गाव आहे. तिथून नदी ओलांडली की कर्नाटक आहे. भव्य दिव्य मठ संस्थान आहे. आणि मग कर्नाटक महाराष्ट्र याच्या बॉर्डरला असलेल्या तांबाळा या ठिकाणी षण्मुख शिवयोग स्थान आहे असं अंबेजोगाईकर आप्पा सांगतायत. या ठिकाणी पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन जाहीर करा असा गुरुआदेश मला आलेला आहे. त्यामुळं मी प्रथा परंपरा बाजूला ठेवून आज या ठिकाणी जाहीर करतोय की 28 जानेवारी 2027 ला होणारा शिवा संघटनेचा 32वा वर्धापन दिन हा तांबाळा या ठिकाणी घेतला. आपण मला वाटलं होतं की मागच्या वर्षी आम्ही शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिवस बसव कल्याणला घेतला आणि म्हणून काही दुरून येणारे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना पुन्हा एकदा बसव कल्याणला दर्शन घेता यावं म्हणून आम्ही कासार शिरसी निवडली. कासार शिरसीचे सगळे प्रमुख पदाधिकारी जे होते कपिलधारमध्ये विश्वनाथप्पा गबुरे, संजयप्पा गोला आणि त्यांची सर्व टीम होती, त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आमच्याकडे वर्धापन दिन जाहीर करा. तो केला आपण. माझी इच्छा अशीच होती की ज्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात क्रांती घडवली त्यांचं प्रमुख केंद्र म्हणून बसव कल्याणकडे बघितलं जातं. तिथं 30वा वर्धापन दिन झाला तर त्याला उजाळा पुन्हा देता यावा म्हणून 31वा वर्धापन दिन आपण कासार शिरसीमध्ये दिला. पण अघटित झालं. ठीक आहे, स्वरूप लहान असेल मोठा असेल ही विचाराची संघटना आहे, पण पुन्हा एकदा नियतीलाच हे मान्य असावं म्हणूनच गुरूंच्या मनामध्ये हे आलं असावं की इथून बसव कल्याण 20 किलोमीटर आहे. बरोबर आहे. प्रभाकरप्पा बरदाळे माझ्या समोर बसलेले ज्येष्ठ शिवा मावळे, आता मी बघितलं की जुन्या सगळ्या आठवण येतात मला. प्रभाकरप्पा बरदाळे बघा का, त्या व्यक्तीकडे बघितलं का तुम्ही? वय किती आहे? 72-73 वर्ष वय. शिवा संघटनेचे निलंगा तालुक्याचे पहिले तालुकाध्यक्ष. आणि तुम्हाला माहिती नसेल, गोपीनाथ मुंडे साहेब आल्यानंतर प्रभाकर बरदाळेला विचारल्याशिवाय इकडे काही करत. त्याचबरोबर शेवटच्या टोकाला औराद शहाजनी आहे. मी गाडीत एक किस्सा सांगितला आमच्या लोकांना की औराद शहाजनीची शाखा काढायला मी औरंगाबादहून औराद शहाजनीला मोटरसायकलवर आलो. दिलीपराव पंचाक्षरी महाराज आहेत, दिलीपराव आहेत, आमचे ओंकार रटकलकर आहेत. मला तिथले आजही 25 नाव आठवतात. मांडगे आहेत. 1997 ला शाखा झालेली आहे. या परिसरामध्ये प्रचंड मोठं वादळ होतं शिवा संघटनेचं. आणि ही जुनी जाणती मंडळी आहे. सोलापूर असेल, इकडे आमचे परमेश्वर आरबळे सर आहेत का इथे कुठं? यामध्ये या. मी भाषण नाही करणार, मी संवाद साधतो तुमच्यासोबत. अशी काही कट्टर लावले म्हणजे 96 फुटलेत ते आजही आहे. ते आमचे परमेश्वर आरबळे सर. वय किती आहे सर? 75. हे अक्कलकोटच्या महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य होते. याला रिटायर होऊन जवळपास 20-25 वर्ष झाले. येऊ नका तब्येत सांभाळा म्हणलं तर नाही म्हणतात. शिवा संघटना आहे, यावं लागतं.
एवढी विचाराची फौज त्या काळामध्ये या परिसरामध्ये होती. मित्रांनो, 28 जानेवारी 1996 ला शिवा संघटना स्थापन झाली. मी वर्धापन दिनामध्ये 31 वर्षाचा इतिहास मानू शकत नाही. ते काम मी अभयराव कल्लावरवर सोपवलंय. ते काही ठळक वैशिष्ट्ये लिहित आहेत. आता बसल्या बसल्या मी मोबाईलवरचे काही मुद्दे काढलेत आणि माझ्या डोक्यात आलं की मग कासार शीर्षिक आलं की माझ्या अंगात संचारतंय का बुऱ्याप्पा. तुम्हाला लक्षात नसेल, मी आठवण देईल कासार शीर्षिकरांना. शिवा संघटनेच्या शाखा या भागामध्ये तुम्ही ज्या सांगितल्या त्या 28 जुलै 2002 ला होऊन या ठिकाणी मेळावा झाला होता. त्याच शिवाजी चौकामध्ये त्या परिसरामध्ये सगळ्या शाखा स्थापना करून 28 जुलै 2002 ला कासार शिरसीच्या शिवाजी मैदानावर शिवा संघटनेचा प्रचंड मोठा मेळावा झाला होता. आणि मग मी बसल्यानंतर विचार करू लागलो की काय कालखंड होता. 31 वर्ष सोडा, 2002च्या अगोदरचं 1 वर्ष आणि नंतरचं 1 वर्ष एवढंच जर धरलं आपण तरीही चमत्कारिक अशा प्रकारचे काम शिवा संघटनेने केले. चमत्कारिक. इथं बसलेले जे नवखे कार्यकर्ते असतील त्यांना माहिती नसेलच, पण जुने कार्यकर्ते विसरले असतील म्हणून उजळणी करतो मी मुद्दा. एक ठळक वैशिष्ट्य, शिवा संघटनेची स्थापना 28 जानेवारी 1996 ची आहे आणि त्याच्यानंतर शाखा स्थापना सुरू झाल्या. मला आठवतंय, मी देवगिरी महाविद्यालय औरंगाबादला प्राध्यापक होतो. मी भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख होतो. 1996 पासून 1986 पासून मी मराठवाड्याचा प्रमुख होतो आणि त्या काळातलं तुम्हाला माहितीये काय दरारा होता. आम्ही बोट वर केलं तर मराठवाड्यातले कॉलेज बंद व्हायचे. तो धाक होता. त्या काळामध्ये शिवा संघटना स्थापन केली आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक गोरगरिबाचे लेकरं वीरशैव समाजाचे शिक्षण घ्यायला औरंगाबादला येतात, त्यांना वसतिगृहाची सोय नाही, राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, संरक्षण नाही, हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा बांधवांनो मी औरंगाबादमध्ये सगळ्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर अधिकृत नोटीस लावून शहरातल्या सगळ्या महाविद्यालयात वीरशैव लिंगायताचे जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांचा विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी मी 1 दिवसाचं शिबिर घेतलं. संघटना कशी वाढली हे सांगतो मी आपल्याला. आणि त्या शिबिरामध्ये एकाच वेळेला 800 विद्यार्थी आले. कोण मेडिकलला होतो, कोण इंजिनिअरिंगला, कोण बीएडला, कोण डीएडला, प्रोफेशनल एज्युकेशनला, रेग्युलर एज्युकेशनला. 800 विद्यार्थ्यांचं सकाळी सुरुवात झालेलं प्रबोधन शिबिर संध्याकाळी 6 ला संपवलं. 800 विद्यार्थी 800 गावातले होते, एका जिल्ह्यातले नव्हते. आणि शेवटी त्या 800 विद्यार्थी एवढे प्रभावित झाले होते की ते मधल्या सुट्टीमध्ये जेवणाच्या वेळेत, महाविद्यालय मराठा समाजाचं आहे, प्राचार्य गंगाभाऊ पात्रेकर मराठा होते, पण आमची सगळी सोय त्यांनीच केली होती. आणि मधल्या सुट्टीत, जेवणाच्या सुट्टीत मला अनेक जण भेटून सांगत होते, सर आमच्या गावात शाखा करायची, कसं करावं. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जर असं चित्र असेल तर कार्यक्रम दिला पाहिजे. आणि म्हणून मी समारोपाच्या ह्याच्यात सगळ्या 800 विद्यार्थ्यांना उभा करून हात पुढे करून शपथ दिली. टाइम बाउंडिंग, आजपासून बरोबर 8 दिवसाच्या आत इथं असलेला 800 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या गावात जाईल आणि शिवा संघटनेची शाखा स्थापन करेल. एकाच वेळेला 800 गावांमध्ये, महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. आणि मग कळलं लोकांना, तेव्हा मोबाईल नव्हते ना, यंत्रणा एवढी हायटेक नव्हती. 800 गावांमध्ये ते विद्यार्थी त्यांच्या गावात गेले. आणि आपल्याला माहिती आहे
औरंगाबादला शिकणारं पोरग आलं म्हणलं गावात एक अट्रॅक्शन असायचं, आता नाही काही, तेव्हा होतं. आणि तरी येऊन शिवा संघटनेची शाखा काढली की बहुतांच्या 40 गावामध्ये चर्चा व्हायची आणि वादळ सुरू झालं. त्याच्यानंतर 1700 शाखा स्थापन झाल्या आणि 4 जून 1998 ला तुमच्याच लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ या ठिकाणच्या शेषराव पाटलाच्या गडीवर आम्ही 3 दिवसाचं प्रबोधन शिबिर घेतलं. कारण माणसं नुसते माणसं जमा करून होत नाही, त्याला विचाराने घडवण्याची आवश्यकता असते. आणि मग बौद्धिक शिबिर घेतलं आम्ही. किती शाखा प्रमुख होते? 1700. कार्यक्रम दिला. आलेल्या वेळेला गडी आता जरा मला वाटतंय तेवढी राहिली नाही, आहे का? तेव्हा होती. मी 98 ची घटना सांगावं, आजपासून 28 वर्षाच्या अगोदर. सगळ्यांना नोंदणी करून आमचे पुसदचे पुजारी, कैलास पुजारी, दिलीप ठाकरे यांनी पहिल्यांदा शिवा संघटनेचे शिकारण रुमाल छापून आणले होते आणि शेतकरी संघटनेच्या बिल्ल्यासारखे बिल्ले आणले. 1998 ला कोण काय करू शकतंय त्याची मी उदाहरण झालो. तुम्हीच केलं हे सगळं, मनोहर धोंडे नाही केलं. ही ताकद तुमची आहे. आणि मग तेव्हा ते शिबिराला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ओळखपत्र, छातीवर बिल्ला, हातात फाईल, नोंदणी करून प्रवेश दिला गेला. आणि बांधवांनो, प्रवेश दिल्याच्या नंतर किमान 25 लोकांनी ते गडीचे जुने दार ढकलून बंद केले, त्याला मोठं कुलूप लावलं आणि त्या कुलपाची चावी 3 दिवस माझ्याकडे होती. किती दिवस? 3 दिवस. विषय दिले होते, संघटना काय, विचार कोणता, तत्व कोणतं, कोण्या पद्धतीने बांधणी करायची, झेंडा कसा असावा, बोर्ड कसा असावा, इथपासून सगळं शिबिरामध्ये शिकवलं. 3 दिवस. संध्याकाळी गायन करायचं आम्ही. सगळं झाल्यानंतर 1700 शाखा प्रमुख ही एका शिबिरातून विचाराच्या ऊर्जेने तयार झाली. आणि मग 1997 ला शिवा संघटनेचा पहिला वर्धापन दिन चाकूरला झाला होता, दुसरा वर्धापन दिन अहमदपूरला झाला. 98 ला आम्ही पहिल्या वर्धापन दिनाला आणि दुसऱ्या वर्धापन दिनाला शिवा संघटनेची स्मरणिका काढली. ही स्मरणिका आजही बऱ्याच जणांकडे आहे. आणि दोन्ही वर्ष आम्ही शिवा संघटनेचे कॅलेंडर काढले. दोन्ही वर्ष 10,000 स्टिकर काढले. माझ्या सहित काही प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रभर येड लागल्यासारखं फिरायचो आम्ही. मुंबईत कोण्या लोकलला स्टिकरला, कोण्या बसला स्टिकरला, मंत्रालयाच्या लिफ्टला स्टिकरला, आणि त्याच्यावर नंबर दिला होता लँडलाईन. मग तिथून फोन यायचे आमच्याकडे शिवा संघटना करायची. तो काळ होता. अशा काळातून शिवा संघटना वाढली आणि झंझावात सुरू झाला. मित्रहो, त्याच कॅलेंडरच्या माध्यमातून आम्हाला 2 हिरे सापडले. मला आठवतं 1999 डिसेंबर 1999 ला नागपूरचं अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये माझ्या सहित आमचे कार्यकर्ते नागपूरच्या आमदार निवासच्या प्रत्येक आमदाराच्या रूम मध्ये कॅलेंडर टाकत होतो आम्ही. तो कोण्या पक्षाचा असो, कोण्या जातीचा असो, प्रत्येक रूम मध्ये कॅलेंडर शिवा संघटनेचं. आणि त्याच्यावर लँडलाईन नंबर, पत्ता, संपर्काला सगळं होतं. ते बघून सोलापूरचे आमदार त्यावेळेस शिवसेनेचे होते, शिवशरण पाटील बिराजदार, त्यांच्या रूमवरचं कॅलेंडर त्यांनी बघितलं. आमची भेट झाली, चर्चा झाली. दिलीप सोपलही त्यावेळेला आमदार होते. आम्ही दोघं तिघं बसलो, चर्चा झाली आणि त्यांनी शिवशरण पाटील बिराजदार म्हणाले की धोंडे सर, सोलापूर जिल्ह्यात शिवा संघटना करायची. आणि त्याच काळामध्ये आम्ही संध्याकाळी आमदारांना भेटायचो आणि दिवसा नागपूरमध्ये जिथं जिथं लिंगायताची घर आहे त्या भागात जायचं, मंदिराला चिटकवायचं.
एवढा असा आला की नागपूरमध्येच देवी चौडेश्वरीचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही स्टिकर चिटकवायला गेलो. तिथल्या समाजाची बैठक चालू होती. त्या बैठकीत अभयराव कल्लावार होते नागपूरला. त्यांनी कुठेतरी बघितलं होतं ही शिवा संघटना आणि मग जेवढी लोक होती त्यांची बैठक थांबली. त्यांनी सांगितलं आम्हाला शिवा संघटना करायची आणि तिथं शिवा संघटना स्थापन केली. आणि त्यावेळेला डिसेंबर 1999 ला नागपूरमध्ये अभयराव कल्लावरांना शिवा संघटनेचं महाराष्ट्र उपाध्यक्ष जाहीर केलं. अभयराव तुम्हाला आठवत असेल आपण नागपूरचं वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे BAMS कॉलेजला फिरलो आम्ही आणि कॉलेजवर सुद्धा आम्हाला समाजाचे काही तरुण कार्यकर्ते असे भेटले. त्यातला मनोज सेठे, आता त्याने नाव बदललंय, शिवरत्न सेठे म्हणतोय. मनोज सेठे, दिंद्रूर जिल्हा बीड, तो नागपूरला शिकायला होता. किंवा शोभाताई बंजरगे सुरानपाळची नागपूरला BAMS ला शिकायला होते. हे भेटले, तिथं मेळावा झाला. मित्र, ठरवल्यानंतर काय होऊ शकतंय याच्यासाठी सांगायला लागलं. सगळं ऐकतं होत नाही. शेट्याप्पा म्हणले आम्हाला कोणी की कोण्या गावात म्हणलं एवढे दिवस कुठं तू काय झोपला होता का? स्वतःच आत्मपरीक्षण करणं अगोदर मी काय केलं माझ्या समाजासाठी, संघटनेसाठी. या पद्धतीनं तिथं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिवा संघटना काढली, विद्यार्थी आघाडी काढली आणि मग बघितलं त्या मनोज सेठेचे वडील अण्णा, त्यांचे तिन्ही मुलं, दोन्ही मुली शिवा संघटनेत आल्या, पदाधिकारी झाल्या. त्या काळामध्ये प्रचंड मोठं काम त्यांनी केलं. आता त्यातला एक ओमप्रकाश शेटे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होता. हे अशी मावळे हुडकून काढले आम्ही. तुम्हाला गावातले सापडणं झाले. दुसऱ्याला देऊ नका, स्वतःकडे बघा. मी काय करतोय, तुम्ही हेवेदावे करणे, टांगडे ओढणे आणि आमच्याच माणसाला संपवणे याच्या पलीकडे काय केले सांगा. माणसं जोडायला शिका. हे करत असताना प्रचंड आकर्षण होतं शिवा संघटनेबद्दल. मला आजही आठवतंय त्या कालखंडात 2002चा कालखंड मी सांगितला. 28 जुलै 2002 गबुऱ्याप्पा तारीख लिहून ठेवा तुमच्याकडे नसेल तर. 28 जुलै 2002 ला या कासार शिरशीमध्ये प्रचंड मोठा मेळावा झाला आणि त्या पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला 28 जुलै 2002 ला जो बोर्ड लागला तो आजही आहे. आणि मग समाजकंटक सगळीकडे आहेत. आम्ही कोणाचा द्वेष केला नाही, पण कोणी आम्हाला नडलं, भिडल्याशिवाय सोडलं नाही. कोणी असेल, कोणाचीच पर्वा केली नाही आम्ही. मग 3 वर्षातले काही ठळक घटना मी आपल्याला सांगून माझं भाषण संपवणार. 2002, 2000 आणि 2003 किंवा 2000 पासून 3 पर्यंत ह्या 3च वर्षातल्या ठळक घटना सांगितल्या तर तुम्हाला चक्कर येईल. काही बदमाश लोक बसल्या ठिकाणी होतात. काय केलं शिवा संघटनेनं? तुझ्या घरी येऊन पाणी भरतो. दुसरं काय केलं पाहिजे? अरे व्यक्तिगत नाही, सामाजिक दृष्टीनं समाजाला स्वाभिमान जर कोणा दिला असेल तर तो शिवा संघटना. मी सांगितलं शिवशरण पाटील बिराजदार शिवसेनेचे आमदार होते. अत्यंत धैर्यशील माणूस. हा तब्येत थोडीशी नरम गरम असते त्यांची. माणसं वयानं मी उल्लेख केला पाहिजे. 96 ला संघटना काढली तेव्हापासून आता त्यांची 4थी पिढी काम करायची. 4थी पिढी. जसं परमेश्वर अडबळे सरचं किंवा आमच्या प्रभाकर बरदाळेचं मी नाव मुद्दाम घेतलं या भागातले आहेत म्हणून. आता त्यांनी काम केलं, त्यांचे पोरं काम केले, पोराचे पोरं काम केले, त्यांच्या पोरीचे पोरं पण काम करालेत. 4 पिढ्या. ही विचाराची कट्टरता आहे. अत्यंत कडवटपणे शिवाचे मावळे आज काम करतायत.
आणि त्या कालखंडामध्ये सोलापूर जिल्ह्यात सेवा संघटना काढायचा निर्णय नागपूरच्या डिसेंबर 1999च्या अधिवेशनात नागपूरच्या आमदार निवासवर आमचा झाला आणि तारीख ठरली. शिवशरण पाटील बिराजदार इथं आले होते त्यावेळेला. तुम्ही त्यांची भाषणं कन्नडमधली पण ऐकलीत. आजही तो वाघ आहे, हजर नसतील तब्येतीमुळं, पण सेवा संघटनेचा वाघ आहे तो. आमदार असताना आता सरपंच असलं तर माणसं यायला, सरपंच आमदार लई मोठी गोष्ट आहे. शिवशरण पाटील आमदार असताना त्यांनी निर्णय केला की माझ्या जिल्ह्यात सेवा संघटना करायची. आणि मग मी त्यांना तारीख दिली 1 जानेवारी 2000. सोलापूरची मंडळी आहे, तुमच्यासाठी सांगतो आता, आठवलं पाहिजे तुम्हाला सुद्धा. 1 जानेवारी 2000 मी जिल्ह्याची शाखा स्थापन करायला तारीख दिली. महाराजांनी उल्लेख केला, त्यांचाही सांगायला हरकत नाही. त्यांचा 95ला पट्टाभिषेक झाला. तेव्हा काही सेवा संघटना नव्हती. पण अंबेजोगाईच्या मठाचं वैशिष्ट्य मी सांगेल की 28 जानेवारी 1996 सेवा संघटना स्थापन झाली आणि कपिलधार हे केंद्रबिंदू करायचा असा निर्णय करून आम्ही नांदेड जिल्ह्यातून 101 जीपची रॅली काढली. नांदेड जिल्ह्यातच 101 शाखा झाल्या होत्या. पहिला ट्रक सजवलेला भजनी मंडळ, त्याच्यामध्ये पाठीमागे 101 गाड्या, बॅनर, झेंडे, हलग्या आमच्या आम्हाला. आम्हीच उतरायचो, आम्हीच वाजवायचो, आम्हीच घोषणा द्यायचो. गाव आलं की उतरायचं. महाराज 2 दिवसाचा प्रवास होता आमचा त्यावेळेला. नांदेडला जिथं शिवलिंगेश्वर मंदिरात सेवा संघटना स्थापन झाली तिथून रॅलीची सुरुवात. आणि प्रत्येक गावामध्ये घोषणा देत वाजत गाजत जात असताना आम्ही लातूर मार्गे अंबेजोगाईला आलो. आणि सेवा संघटनेची स्थापना झाल्यानंतर जो 101 जीपची पहिली रॅली काढली, त्या रॅलीचा 2 दिवसाच्या रॅलीपैकी एका दिवसाचा जो मुक्काम पडला तुम्हाला लक्षात नसेल, अंबेजोगाई मठात पडला. आणि तिथून मग आम्ही कपिलधारला गेलो. आणि कपिलधारला जिथं आता ओट्यावर ट्रस्टी बसतात तिथं आम्ही बसलो. आदरणीय गुरुवर्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, आदरणीय गुरुवर्य रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज परांडकर बारसी आणि आदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर, हे 3च शिवाचार्य. ते गडगेकर शिवाचार्य नव्हते. 3 जण स्टेजवर आणि आम्ही 5-6 जण पदाधिकारी स्टेजवर. आणि समोर तुम्ही जेवढे बसलात एवढेच लोक कपिलधारच्या मंदिरातल्या मुख्य दरवाजाच्या मध्ये जिथं ओठ्यावर ट्रस्टी बसतात त्याच्या समोर जी फरशी आहे त्या फरशीवर आपला पहिला मेळावा. पदयात्री, दर्शनार्थी, सेवा संघटनेचे सगळे मिळून 400 ते 500 लोक होते. 1996 500 लोक व्हिडिओ कॅसेट कोणी बोलत असेल तर स्क्रीनवर लावून दाखवायला मी तयार आहे. तर माझा स्वभाव आहे, मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही. आणि मग 1996 जी पहिली रॅली झाली, जीप रॅली, त्याचा पहिला मुक्काम अंबेजोगाईकर आप्पांना लक्षात नसेल तुमच्या मठात झाला. आणि त्या ठिकाणी जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांनी पालकत्व घेतलं आणि आमची जेवणाची सोय केली, जशी आज आमच्या होळकुंदेताईने केली. विसरायचं नसते, खाऊन बैमान व्हायचं नाही. आणि मग तिथून 1 जानेवारी 2000 या तारखेला सोलापूर जिल्ह्याची सेवा संघटना स्थापन करायचा तारीख दिली. आणि सोलापूरच्या 7 रस्ता चौकामध्ये BIC-चं जे गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊस मधल्या समोरच्या सभागृहामध्ये बैठक बसवली. 300 ते 400 लोक जमा केले होते शिवशरणांना बिराजदार यांनी. आणि त्या बैठकीमध्ये दिलीप सोपले होते, शिवशरण पाटील बिराजदार होते आणि सगळ्या प्रमुख लोकांना त्यांनी बोलवलं होतं. तिथं आम्ही शिवशरण पाटील बिराजदारला महाराष्ट्र उपाध्यक्ष जाहीर केलं. आणि त्याच बैठकीमध्ये सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष
विजयकुमार देशमुख जे सोलापूरचे पालकमंत्री होऊन गेले, जे आमदार शिवा संघटनेमुळे आहेत, पालकमंत्री शिवा संघटनेमुळे आहेत, तोंडावरची माशी उठत नव्हती, त्यांना जिल्हाध्यक्ष करा हे शिवशरण पाटील बिराजदारांनी सुचवलं. त्या बैठकीत त्यांना जिल्हाध्यक्ष जाहीर केलं आणि कोष्टी समाजाचे आमचे सिद्धारूढ लिंबाळे होते, त्यांना शहराध्यक्ष जाहीर केलं. पहिल्या बैठकीत 3 पदे जाहीर केले आणि मित्रांनो, झंझावात सुरू झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गावाच्या गाव शाखा होत होत्या. 1 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात 100 शाखा झाल्या, 100. आणि 1 जानेवारीच्या ऐवजी माझी तारीख घेऊन 7 जानेवारी 2001 या दिवशी जिल्हा शाखेचा, सोलापूर जिल्हा शाखेचा वर्धापन दिन सोहळा हा त्यांनी मुद्दाम ठेवला. 10,000 लोक होते. सिद्धेश्वर मंदिरामध्ये झाला आणि त्या व्यासपीठावर जिल्ह्यातले सगळे आमदार, माजी आमदार, सगळे प्रमुख लोक आणि 10,000 लोक होते. मित्र, कशा घटना घडतात तुम्ही धाडसाला चला. आज नुसतं दुर्घटना झाली म्हणले की 12 आठवडे 12 पळाले आमचे कासार शिरसीवाले. कशासाठी? तो पहिला वर्धापन दिवस सुरू झाला, त्याच व्यासपीठावर सोलापूरचे कलेक्टर होते, सोलापूरचे कमिशनर होते, पोलीस कमिशनर शिंदे नावाचे, विश्वनाथ चाकोते होते काँग्रेसचे आमदार असताना, ते महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष होते, ते व्यासपीठावर होते. आणि मग 10,000 लोकांमध्ये सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर मी भाषणाला उठलो. माझं अर्ध भाषण झाल्याच्या नंतर 25 तरुण पोरांचा ग्रुप उठला. त्यांच्या अंगात टी-शर्ट होते, खारी बावडी मुक्त करा. आपल्याला माहिती आहे खारी बावडी 68 लिंग, सिद्धेश्वराचं देवस्थान तिथे, आता त्याला सिद्धरामेश्वर राम जोडलाय. भेसळ चालू झालेली सगळीकडे. सिद्धेश्वराचं देवस्थान आहे म्हणून तर रेल्वेला सुद्धा सिद्धेश्वर एक्सप्रेस नाव आहे, सिद्धरामेश्वर एक्सप्रेस नाही. आमच्या अकला घाण पडल्या, समाज कुठं चाललाय कधी कधी आम्हाला चिंता वाटते. आणि त्या सिद्धेश्वर देवळामध्ये आज जसं मठात आपण घेतो आहोत, तसा सोलापूर जिल्हा शाखेचा पहिला वर्धापन दिवस झाला. आणि त्या वर्धापन दिनात माझं अर्ध भाषण झाल्यानंतर 25 पोरांचा ग्रुप उठला आणि त्यांच्या टी-शर्टवर लिहिलं होतं खारी बावडी मुक्त करा. तर मला विषय माहिती नव्हता, ते उठून हलग्या वाजवत नाचू लागले. सोलापूर तुळजापूर मधल्या हलग्या आपल्याला माहिती आहे. आणि मग मी माझं भाषण थांबवलं आणि त्या पोरांना वर बोलवलं, टी-शर्ट वाचलं आणि विचारलं काय प्रकार आहे, समजून घेतलं, भाषण थांबवून समजून घेतलं. आणि तिथंच निर्णय केला, आम्ही कोणा जातीच्या धर्माच्या विरोधात नाही, पण सोलापूरला सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला दर्गा आहे आणि त्या दर्ग्यामध्ये एक विहीर आहे, ज्या विहिरीचं पाणी खारट आहे आणि त्या परिसरामध्ये 68 शिवलिंग आहेत. त्यातून एक शिवलिंग त्या खाऱ्या बावडीमध्ये आहे आणि ती खारी बावडी दर्ग्याच्या कंपाऊंडच्या मध्ये होती. वजू केलेलं, लघवी केलेलं पाणी त्या विहिरीत जात. सोलापूरला फक्त वीरशैव लिंगायत सिद्धेश्वरला मानतात का? नाही. अख्खा समाज मुस्लिम सुद्धा सिद्धेश्वर जिल्ह्याचा ग्रामदैवत आहे म्हणतात. आणि मग तो विषय पुढे आला, एका क्षणाचाही विचार मी केला नाही. 7 जानेवारी 2001 तारखेसहित सांगावं, माझं पुढचं भाषण सुरू केलं आणि त्याच्यात मी सांगितलं की ही जर आमची अवस्था असेल तर शिवा संघटना ही काही मेल्या माईचं दूध पिलेली संघटना नाही. आम्ही काही काळे जमा केलेले नाही, तिथं मावळे आहेत सगळे. त्यामुळं जोपर्यंत खारी बावडी मुक्त होणार नाही तोपर्यंत शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून मी सोलापूर सोडणार नाही, अशी घोषणा केली. आता तुम्हाला माहिती आहे 14 जानेवारीला मकर संक्रांतीला सिद्धेश्वराची यात्रा असते, बरोबर आहे? तुम्ही जवळच ना, 12 तारखेपासूनच यात्रा सुरू होते, परंपरागत यात्रा आहे. 7 जानेवारीला ही घोषणा केली ह्याच वेळेमध्ये
आणि माजी आमदार आणि एक सरस्वतीताई सेटे नावाच्या आमच्या जिल्हाध्यक्ष होत्या महिला आघाडीच्या, त्यांनी येऊन सांगितलं की सर आंदोलन सुरू केलं तुम्ही, उद्यापासून आम्ही बसणार. आणि 9 जानेवारीला 8 जानेवारीला सोलापूर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन सुरू झालं. कर्फ्यू लागला सोलापूरमध्ये, SRP लागली, मार्केट बंद झालं. 3 दिवस सोलापूर बंद होतं. आणि आम्ही सांगितलं जोपर्यंत खाली बावडी ही सिद्धेश्वर मंदिरात देऊ त्याची मुक्ती होणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. शिंदे नावाचे पोलीस कमिशनर मला विनंती करू लागले. अशी घोषणा केल्यानंतर विश्वनाथप्पा चाकोते, शिंदे आणि काही लोक पाठीमागचा पडदा उतरून निघून गेले. 10-5 लोक निघून गेले प्रमुखांमध्ये. आम्ही घोषणा केली आणि मी स्वतः आंदोलनाला बसलो. मित्र 3 दिवस सोलापूर बंद होतं. 8, 9, 10 पूर्ण कडकडीत बंद होतं सोलापूर. आणि आता समाज पूर्ण पेटून उठलाय. हे लक्षात आल्याच्या नंतर प्रशासनाने मध्यस्थी करून कलेक्टरकडे एक बैठक बोलवली. ती 11 जानेवारी 2001. आणि त्या बैठकीमध्ये शिवा संघटनेचे पदाधिकारी, सिद्धेश्वर मंदिराचे ट्रस्टी, दर्ग्याचे ट्रस्टी, वेगवेगळ्या पक्षाचे आमदार, नगरसेवक, महापौर आणि प्रतिष्ठित मुस्लिम समाजाची काही प्रमुख मौलवी यांना बोलून बैठक झाली. 3 तास बैठक चालली आणि शेवटी तोडगा निघाला की दर्ग्याच्या कंपाऊंडच्या मध्ये असलेली खारी बावडी कंपाऊंड पाडून सिद्धेश्वर देवळाला द्यायची, त्याचं शुद्धीकरण करायचं. 68वा लिंग आणि खारी बावडी सिद्धेश्वर देवळाला द्यायची असा करार 500 रुपयाच्या बॉन्डवर झालाय. आजही तो करार माझ्याकडे आहे. जेव्हा केव्हा अभयराव आपण हे छापू ना, शिवा संघटनेचं काय काम आहे विचारणाऱ्या बांडगुळांना छापून जेव्हा देऊ ना, तेव्हा तो 2001चा करार 500 रुपयाच्या बॉन्डवरचा करार आहे. दिवाळी साजरी झाली सोलापूरमध्ये. दिवाळी 11 जानेवारीला 2001ला आणि 12 जानेवारी 2001 पासून यात्रा सुरू झाली. आणि मग सोलापूर जिल्हाच नाही, खळबळ वाजली सगळीकडे. काय होऊ शकतं शिवा संघटनेमुळे. आणि त्याच दरम्यान 17 सप्टेंबर 2001 तुमच्याच बाजूला धाराशिव मध्ये आचलेर आहे. कोणी आहे का धाराशिव मधलं? इथं आचलेरवालाच बसलाय तिकडे. मित्र हो, आचलेर नावाचं गाव 10,000 लोकसंख्या, पूर्ण बाजारपेठ आमची, 80% समाज आमचा, पण दहशत एका गुंडाची होती. आणि त्या गुंडाला दोन्ही मंत्र्याचा आशीर्वाद. तो विषय जेव्हा आमच्याकडे आला, आरबळे सर आठवतं का, नंदगावच्या मठामध्ये पहिली बैठक घेतली आपण तुळजापूर तालुक्यात आणि मेळावा ठरला. बांधवांनो, तो मेळावा झाला. किमान 10,000 लोकच असतील त्याही मेळाव्याला. मला जे बोलायचे ती भाषणं करावं आता कोणतरी सांगू लागलं. किती दिवस करा शेटे आपा, मीच का करू? किती दिवस तीच भाषणं करू मी? आता दुसरी तरुण पिढी येऊ द्या ना. मी 60 ओलांडली आता आहे ना. 61वा यायला माझा उद्या. 17 सप्टेंबर 2001 मराठवाडा मुक्ती दिन, या दिवशी तो मेळावा ठेवला. आणि मित्र, मेळावा एवढा प्रचंड मोठा झाला आणि माझं भाषण तेव्हाचं आग ओकल्यासारखं भाषण होतं. पण शेवटी एक सांगितलं होतं, तुम्ही फक्त कंबर बांधा, तुमच्या केसालाही धक्का लागला तर मनोहर धोंडे शिवा संघटना तुमच्या पाठीशी. मित्र हो, मेळावा झाला, खळबळ माजली आणि तिथून आम्ही गेलो पुढं. माझा विदर्भात दौरा होता. अभयराव तुम्हाला लक्षात आलं असेल, अमरावतीमध्ये ढोर गल्ली आहे, ढोर गल्ली. तो आपला चव्हाण, राजू चव्हाण,
अमरावतीमध्ये माझा कार्यक्रम होता. मी 18 इकडे कार्यक्रम केले, 19ला मी निघालो आणि 20 तारखेला कार्यक्रम होता अमरावतीला. अमरावतीचे खासदार, तिकडे आमची संख्या नाही, अनंतराव गुढे हे शिवसेनेचे खासदार होते 15 वर्ष आणि शिवा संघटनेचे सरचिटणीस होते स्वाभिमानाने. मी खासदार आमदाराचे उदाहरण झालो. सरपंच आता इथं जिल्हा परिषद चालू तर कपडे फाडून गेलेत आमचे लोक. अमरावतीमध्ये आमचा कार्यक्रम होता. तुम्हाला माहिती असेल, शिवा संघटना वीरशैव लिंगायताच्या सगळ्या जाती उपजाती सोबत घेऊन चालते. आम्ही नुसतं बोललो नाही, कृती केली. आणि मोर्शी तालुक्यातल्या नेर पिंगळाईकर मठाच्या महाराजांना आणून तिथली त्यांची खंत होती. ढोर गल्ली लिंगायत ढोर समाजाचे जवळपास 300 घर. एका दौऱ्यात असताना आम्ही गेलो, त्याने आम्हाला घरी नेलं आणि मग त्या गल्लीत मंदिरात नेलं. असंच मंदिरात गेलो, महादेवाचं मंदिर आहे, ढोर गल्ली आहे. मग तुम्ही ढोर कसे, तुम्ही कोण आहात, त्याला माहित नव्हतं. आम्ही वीरशैव लिंगायत आहोत. त्याला म्हणलं हे मंदिर कोणी बांधलंय? त्यांनी सांगितलं आमच्या खापर पंजोबाने बांधलं, चव्हाण राजू चव्हाणच्या खापर पंजोबाने बांधलं. त्यांचा काही फोटो आणि मग मधल्या लादणीत नेला आम्हाला त्यांनी आणि फोटो दाखवला. राजू चव्हाणच्या खापर पंजोबाच्या गळ्यात लिंग होतं, कपाळावर. आणि मग तो फोटो बाहेर काढला, त्याचे फोटो छापले, घरभर वाटले. अरे बाबांनो, तुम्ही वीरशैव ढोर आहे. त्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही, एकही महाराज आम्हाला दीक्षा द्यायला आला नाही. आणि मग आम्ही जाणीवपूर्वक 20 सप्टेंबर 2001 ला अमरावतीच्या ढोर गल्लीमध्ये नेर पिंगळाईकर महाराजांच्या हस्ते दीक्षा आणि शिवा संघटनेची स्थापना असा कार्यक्रम ठेवला. आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो. मित्रांनो, आज त्या शाखेचा शाखा प्रमुख राजू चव्हाण नावाचा ढोर समाजाचा आहे. आजही आहे कट्टर. आता त्याचे अनेक घर झाले. आणि तो कार्यक्रम करून आम्ही अमरावतीच्या गेस्ट हाऊसला थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच फोन आला, म्हणजे निरोप आला. लँडलाईनला फोन आला आणि मग आम्हाला निरोप आला की आचनेर मध्ये दंगल पेटली. जो गुंड होता, नाव घेऊन त्याला मोठं करत नाही, भीक मागायला तिकडे हैदराबादला, त्या गुंडांनी PSI ची गाडी सोबत घेऊन गोकुलीनं दगडफेक करत गावात हल्ला केला. आणि मी त्यांना सांगितलं होतं, आपण वीरशैव आहोत, मर्द आहोत, वीरभद्राचे अवलाद आहोत, घाबरायचं नाही. यानं पुढे जावं का त्यानं पुढे जावं म्हणायचं नाही. आले गाव सगळं तुटून पडा. मित्र, हल्ला झाला. त्याच्या हातबट्ट्या होत्या, दारूच्या मटके होते, अड्डे होते. पोलीस प्रशासन त्याच्या संरक्षणाला. आणि मग अमरावतीत आम्हाला निरोप आला की अशी घटना झाली. त्यांना आम्ही निरोप पाठवले. शिवशरण पाटील बिराजदार ताबडतोब पोहोचले. तुम्हाला नवं वाटेल, आमच्या महिलांना महिला कमरेला पदर घेऊन खोसून काट्या घेऊन होत्या. PSI ला शेतानं पळून जावं. आणि आम्ही ताबडतोब अमरावतीमधून निघालो. मित्र, ते आंदोलन हे आज तुम्ही आम्ही करू शकत नाही असं आंदोलन होतं. मला आठवतंय आजही SRP लावून त्या कार्यक्रमाला आचलेरचे सगळे लोक आलते 17 तारखेच्या. कोणी जावाई, बाईलेकी सगळ्या आल्या होत्या. कारण त्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नव्हतंच. आणि म्हणून त्या कार्यक्रमाला आलेल्या बाईलेकी, जावाई सगळे होते. याच्या सहित तिथलच्या SP न, बिहारी बाबू होता SP, त्यांनी 108 लोकांना घराघरातून ओढून चड्डीवर बनींवर नेलं. SRP न ठोकून काढलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस स्टेशनला ठेवलं. आणि मग त्या SP ला कळालं की मी अमरावतीतून निघालो, सोलापूरहून गाड्याचा ताफा येतोय. उस्मानाबाद जिल्हा, तुम्हाला नवल वाटेल, 200 4 व्हीलर होते. 200 2001 सांगालो मी. पुजारी सर बसले तिकडे, उडा. 200 गाड्या होत्या. 200 गावागावातून काट्या लाट्या घेऊन लोक आले.
यांचं गाव कसगी म्हणून बाजूलाच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. 2001 ची घटना. ही का कथा सांगालो का मी? काय केलं म्हणणाऱ्यासाठी सांगालो. आणि ते आंदोलन मला यायला संध्याकाळ झाली. आमचे 108 लोक चड्डी बनवण्यावर एसपीवर ठोकून पोलीस स्टेशनला जागा नाही म्हणून तुळजापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आणले. कोणालाच माहिती नाही. आम्ही तुळजापूरमध्ये आलो. अण्णा सेठे आमचा पदाधिकारी तिथला. त्यांचं गॅरेज होतं, तिथं बसलो आणि तिथं गाड्या सगळ्या जमा झालेल्या होत्या. निघायचंय आणि मग आम्हाला सुगावा लागला की 108 लोकांना तुळजापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवलंय आणि तिथं चंद्रकांत बिराजदार नावाचा पोलीस इन्स्पेक्टर आमचा होता. आम्ही गाड्या काढल्या. बिराजदार साहेबांना पुढे निरोप दिला. मी यायलो. त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे ना. एसपी आमच्या विरोधात. आम्ही यालो म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, सर या, माझी वर्दी गेली तर चालेल, हरकत नाही, या. जसं कालच्या झेंडावंदनला एका महिलेनं गिरीश महाजननी संविधानाचा दिवस आहे बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून काय म्हणली, ती मातीकाम करेल पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही. याला म्हणतात कट्टरता. तसं त्यावेळेला सोलापूर आपल्या तुळजापूरच्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर बिराजदार यांनी मला सांगितलं, धोंडे सर तुम्ही या, पण मोजके लोक या. आणि बांधवांनो गेल्यानंतर असं सभागृहात बसवलेलं होतं. ठाय रडत होते लोक सगळे. कधी पोलीस माहित नाही आमच्या लोकांना. त्यातले काही जावाई शिक्षक नोकरी जाती म्हणून रडू लागले. आणि मित्र, तिथं तुळजापूरमध्येच रोटी आणि भाज्या आणून त्याला जेवू घातलं आणि त्यांना भाषण करताना मी 2च वाक्य सांगितलं, तुम्ही मर्द मावळे आहात, कोणीच रडायचं नाही. शिवा संघटना आहे. शिवा संघटना ही रडणाऱ्यांची संघटना नाही, तर मैदानात तलवार घेऊन लढणाऱ्यांची संघटना आहे. अशाच घोषणा तिथे उठल्या. अशाच घोषणा पोलीस स्टेशन मध्ये सुरू झाल्या. आणि मित्र हो, पी.आय. बिराजदारला सुद्धा आम्ही धक्का लागू दिला नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही ताफा सगळा जमा करून 200 गाड्यांचा ताफा घेऊन निघालो. तुळजापूरहून जाताना जळकोट आमचे सातलिंग स्वामी इकडे आलेत. त्यांचं गाव आहे. कुठे सातलिंग स्वामी? जळकोट म्हणजे उमरगा आणि तुळजापूर तालुक्याचा बाउंड्री आहे. मध्ये नदी आहे, पूल आहे. जळकोट हे गाव पूर्ण शिवा संघटनेचं. आणि योग असा आला, SRP लागली, कर्फ्यू लागला अचलेरमध्ये. आणि आम्ही सांगितलं आम्ही जाणार अचलेरमध्ये. 200 गाड्याचा ताफा घेऊन आमचा ताफा निघाला. आणि कलेक्टर अग्रवाल आणि एक बिहारी बाबू प्रसाद नावाचा SP होता उस्मानाबादचा, त्यांच्या गाड्याचा ताफा समोरून आला. माझी गाडी सगळ्यात पुढे होती. मला वाटलं तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझी गाडी सगळ्यात पुढं त्या जळकोटच्या नदीवरच्या पुलाच्या अलीकडच्या टोकाला माझी गाडी, पाठीमागे 200 गाड्यांचा ताफा आणि समोरून SP आणि कलेक्टरच्या गाडीचा ताफा. गाडी आडवी लावली. सगळे कार्यकर्ते उतरले आणि सांगितलं, खिंडीत पकडलाय, त्या गुंडाला आत्ताच्या आत्ता हद्दपार करा तर तुम्हाला पुढे जाता येईल, तर गोळ्या झाल्या तरी जाता येणार. आणि मित्र 2 तास गोंधळ चालला. जळकोट गाव 5000 लोकसंख्येचं गाव, सगळं गाव जमा झालं. अग्रवाल नावाचे कलेक्टर होते. संयमी माणूस होता. प्रसाद बिंडोक होता, पण अग्रवाल सोबत होता, विनंत्या करत होता. आम्ही त्यांना सांगितलं की त्या गुंडाला आत्ताच्या आत्ता महाराष्ट्रातून हद्दपार करा तर तुम्हाला पुढे जाता येईल. आणि मग त्यांनी आम्हाला शब्द दिला, जर आम्ही आत्ता हद्दपार केलं, त्याला नोटीस न देता, तर कोर्टात स्टे मिळेल आणि मग आपला उद्देश सफल होणार नाही. मित्र हो, आम्ही कलेक्टरचं ऐकलं.
त्यांना सांगितलं उद्या सकाळी 11 वाजेची वेळ. आता नोटीस द्या, 12 घंट्याच्या नोटीसवर हद्दपार करा, इमर्जन्सी आहे. कलेक्टरनी मान्य केलं आणि तिथं त्यांनी सांगितलं 11ला जर समजा हद्दपार नाही झालं, उस्मानाबाद जिल्ह्याला जेवढे रस्ते जोडलेले आहेत बाहेर जिल्ह्यातून सगळे रस्ते आम्ही एकाच दिवशी एकाच वेळेला बंद करू. हे का मी केलं का? हजारो कार्यकर्ते होते आणि आम्ही जेव्हा आचलेरला चाललो, कलेक्टरनी मला विनंती केली की आचलेर मध्ये फक्त जाऊ नका. आम्ही मार्ग बदलला, आचलेर मध्ये न जाता आलूर मध्ये गेलो. आलूर तिथून 4 किलोमीटर आहे आणि निरोप दिले होते आलूरच्या मठात जमा. आलूरच्या मठातही 10,000 लोक होते. कोण भात शिजवाय, कोण पंथीवार आलाय, काय करायला माहिती होत नव्हतं. का आमचा समाज काय एवढा गांडू आहे का? नाही, हे मला सांगायचं आहे. हे मनोहर भावनेने नाही केलं, त्या भागातल्या समाजानेच केलं. मी फक्त नेतृत्व केलं. मित्र, आलूरच्या मठामध्ये 10,000 लोक होते. तुम्हाला नवल वाटेल, कोट घालून 50 वकील होते. आणि मी गेल्याच्या नंतर काय म्हणाले, काय व्हायचं ते होऊ द्या, कितीही केसेस होऊ द्या, सगळ्या केसेस आम्ही फुकट लढू, पण मागे हटायचं नाही. मित्रहो, आम्ही रोखठोक भूमिका घेतली आणि सकाळी 11 वाजेपर्यंत जर हद्दपार नोटीस, हद्दपार केल्याचं ऑर्डर आमच्या हातात नाही आली तर सगळे रस्ते एकदाच बंद करू. तुळजापूर नाका असेल, भूमपरांना असेल, हैदराबाद नाका असेल किंवा नांदेड कडून येणार, लातूर कडून येणार, सगळे रस्ते कमिट्या बनवल्या, सगळ्यांना जबाबदाऱ्या दिल्या. रात्रभर कोणी झोपलं नाही. एका एका पॉइंटला 4-4, 5-5 हजार कार्यकर्ते होते. आणि एसपीनी कलेक्टरने बघितलं तयारी काय झालेली शिवा संघटनेची. मित्र, रस्ते बंद केले. बरोबर 11:30 वाजता त्याला हद्दपार केलं. महाराष्ट्रातून हद्दपार केल्याची नोटीस. आणि तो गावगुंड जो हातभट्ट्या चालवायचा, भट्टीवर काढलेली दारू आमच्या लिंगायत समाजाच्या पाटील नावाच्या संचालकाच्या शाळेमध्ये टाक्या भरून ठेवायचा, मटका चालवायचा. दोन्ही पाटलाचा आशीर्वाद त्याला होता, मंत्र्यांचा. एसपी त्याच्या घरी जात होता पाट्या खायला. ही अवस्था होती. पण जेव्हा जनता येत होते तेव्हा काय होऊ शकते हे मी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याला हद्दपार केलं. मित्र, मी जेव्हा जेव्हा आचलेरमध्ये गेलो, तुम्ही फक्त वीरशैव लिंगायत म्हणाल, जेव्हा जेव्हा मी आचलेरमध्ये गेलो, बुरक्यातल्या मुस्लिम भगिनी सुद्धा माझ्या गाडीच्या लाईट आली. त्याला साक्षीदार एकदा हे आमचे होते ताकबिडे. आणि तिथं रिटायर झालेले गोपाळ कुलकर्णी नावाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी त्या काळामध्ये आचलेरचा मुक्ती संग्राम नावाचं पुस्तक लिहिलं. वाचा कुठं भेटलं तर. संघर्ष किती केला शिवा संघटनेने. आणि मग तो प्रसंग झाल्यानंतर कर्नाटकामध्ये भालकी, बिदर, आळंदपर्यंत प्रचंड शाखांचं जाळं निर्माण झालं. आणि योगायोगाने 2001 मध्ये पुन्हा 28 जुलै 2002 ला कासार शिर्सी मध्ये मेळावा झाला. इथे काय घडलं तुम्हाला माहिती आहे, मी नावं कोणाचेच घेत नाही. मित्र, 28 जुलै 2002 ला मेळावा झाला आणि इथंचा जो गुंड होता त्याला मोठ्या माजी मुख्यमंत्र्याचा बरदास्त होता. त्यांनी त्याच्या गुंडांना पुढे करून पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर असलेल्या महात्मा बसवेश्वरांची फोटो असलेल्या शिवा संघटनेला डांबर फासलं, काळं लावलं. ती तारीख किती तारखेला झालं? 28 सप्टेंबर 2002. आणि तेव्हाही मी इथं आलो होतो. आंदोलन झालं, काय घाबरायची गरज नाही. आताही होऊ द्या, मैदानात शिवा संघटना, काळजी करू.
नडायला शिका, फिरायला शिका, गुलामी करायची आवश्यकता नाही, स्वाभिमानाने जगा. आणि 28 सप्टेंबर 2002 ला इथं येऊन त्या बोर्डाचं शुद्धीकरण झालं. तेव्हापासून झेंडावंदनाची परंपरा आहे. बोर्ड आजही तिथं आहे. आणि इथं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा इतिहास अंगावर काटे आणणार आहे. दर 2 किलोमीटरला पोलीसची गाडी उभा होती म्हणून खोले येणार आहेत म्हणलं तर. आणि बघितलं बाजूच्या कोराळी गावचाच होता तो बी गायब आहे आज. आणि मग ही लोकशाही आहे, बाबासाहेबांच्या कायद्याचं राज्य आहे. मला जमलेल्या ऐकणाऱ्या, घरात बसून ऐकणाऱ्या वीरशैव लिंगायतांना सांगायचंय, बाबा गुलाबी सोडा, कोणाचे पक्षाचे जोडे उचलायचं बंद करा. अगोदर माझा धर्म आणि नंतर बाकी सगळं. नाहीतर आमची अवस्था अशी झाली. मी अनेक वेळा सांगितलं, आम्हाला समान म्हणून काहीच मिळालं नाही जोड्याजवळ बसून राहण्याशिवाय. तरीही आमच्या इमानदार गुलाम राजकीय पक्षाला कुठेच मिळत नाही. मी इमानदार गुलाम म्हणतो, राजकीय पक्षाला कुठेच मिळत नाही. आमची अवस्था अशी झाली, आमच्या काही लोकांना धर्मापेक्षा पक्ष मोठा आणि बापापेक्षा नेता मोठा वाटायला लागला, म्हणून वाटोळ झाले. का काळ्या कमी वाजवल्या? अरे मला धर्म महत्वाचा, पक्ष गेला चुलीत. कोणत्या पक्षाने तुमचं घर चालवलं आहे? तुझा नेता घरी लावले, कोणत्या नेत्याने तुझी चूल चालवली? गुलामी सोड, लाचारी सोड आणि त्याच्या वर उठ. एक काळ होता या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची 22 आमदार होते. आज काय अवस्था आहे? निजलिंगप्पापासून ते उपराष्ट्रपती बीडी जत्तीपर्यंत, शिवराज पाटील चाकूरकर पासून ते अनेक लोकांचे होते. प्राबल्य होतं. हे प्राबल्य वाटोवट का झालं? त्याचं कारण शोधा बांधवानो. आणि आजच पक्षाचे जोडे हटवून द्यावा. काय घेणं नाही मला कशाचे पक्ष, कशाच्या निवडणुका. आम्हाला लाचार म्हणून आम्हाला वापरायचं साधन समजत असतील तर स्वाभिमानानं जगा, काही बिघडत नाही. ओळखायला शिका. आणि ते जर आपण बदललं करायला सुरुवात केली ना, तर आजही आमची ताकद महाराष्ट्रातल्या 40 विधानसभा मतदारसंघात आमच्या मतावर निवडून याची ताकद आहे. पण ते होत नाही. पक्षाचे नेते मंडळी सुद्धा आमचाच माणूस आमच्या अंगावर पडतात. आणि ते माहित आहे लोहे से लोहा कटता है, दुसरं सोडत नाही. आणि आमचं एवढं प्रामाणिक असते, भावाचं रक्त सांगायला तयार होते, पण नेत्याचे लोहे उचलले सोडत नाही. ही अवस्था आमच्याकडे आहे. मला हात जोडून विनंती करायची बांधवांनो समाजाला, काय 75 वर्षात काही मिळालं नाही आम्हाला. अरे जे दिलंय ते शिवा संघटनेने दिलंय, ठासून सांगा, काही घालवायची आवश्यकता नाही. आणि जे पुन्हा घ्यायचंय ते शिवा संघटना घेऊन समाजाला दिल्याशिवाय राहणार नाही. एकजुटीने उभा. 3 वर्षाच्या काळामध्ये मी ही आंदोलनं सांगितली. काय काय झालं 3 वर्षामध्ये. महाराष्ट्रामध्ये देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर रेल्वेला भिल्लाला आम्हाला फुकट जाता येते, मुंबईला आंदोलन करता येते. या महाराष्ट्रातल्या समाजाला कोणी दाखवलं असेल तर ते 10 जानेवारी 2000 ला मुंबईच्या आझाद मैदानावरचं पहिलं आंदोलन. 10 जानेवारी 2000. त्याच्यानंतर दुसरं आंदोलन 20 एप्रिल 2000. कैलासवासी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. 20 एप्रिल 2000. दुसरं मोठं आंदोलन मुंबईमध्ये लाठीचार्ज झाला आणि विलासरावकडे पहिली बैठक वर्षा बंगल्यावर झाली.
आणि 8 मागण्या मंजूर झाल्या. मग त्याच्यामध्ये गावोगावी स्मशानभूमी देण्याचा GR असेल का इतर असेल, त्यात महत्वाची मागणी आपली काय मंजूर झाली असेल, देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथं सेवा संघटनेमुळं दरवर्षी अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरू झाली. 26 एप्रिल 2001 हा या महाराष्ट्रातला देशातला सोन्याचा दिवस आहे, जिथं सेवा संघटनेमुळं महाराष्ट्राच्या 6व्या माळ्यावर महाराष्ट्राचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांच्या पुढे नतमस्तक झाला. आणि मग त्याच्या आधारावर आज गावोगावी ग्रामपंचायतीपर्यंत जयंती होते. ज्या कर्नाटकामध्ये 80 आमदार होते लिंगायताचे, जिथं जन्मभूमी होती महात्मा बसवेश्वरांची, तिथं सुद्धा महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती होत नव्हती. हे मी सांगत होतो. काही लोकांना खरं वाटत नव्हतं. पण जेव्हा मागच्या वर्धापन दिनाला बसव कल्याणला जे लोक आले होते त्यांनी ऐकलं. आमदार मारुती मुळे, भाजपचे आमदार, त्यांनी काय सांगितलं? किती लोक होते तिथं? हातवर करा. मनोहर धोंडेने जे सांगितलं भाषणांमध्ये, ते बसव कल्याणच्या भाजपच्या आमदारांनी मागच्या वर्षी सांगितलं की नाही? मराठा समाजाचा आमदार. आणि त्यांनी सांगितलं की 2001 पासून माझं धोंडे सरांचं नातं आहे. मी बसव कल्याणचा आमदार होतो. देशात महाराष्ट्र पहिलं राज्य सेवा संघटनेमुळे झालं जिथं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरुवात झाली. आणि तो GR मी धोंडे सरकडून घेऊन कर्नाटकाच्या विधानसभेत मांडलं. आणि मित्र, कर्नाटकातली महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती लिंगायताचे 80 आमदार असताना त्यांनी केली नाही. पण सेवा संघटनेच्या ऊर्जेमुळं कर्नाटकातल्या बसव कल्याणचा मराठा आमदार मारुती मुळे यांनी सभागृहात मांडलं. 2002 ला कर्नाटकात शासकीय जयंती सुरू झाली. 2003 ला आंध्र प्रदेशात शासकीय जयंती सुरू झाली. शेटकर नावाचे खासदार आजही आहेत. आपल्या देगलूरच्या बाजूला जो लोकसभा मतदारसंघ आहे, जहिराबाद, तिथलचे ते खासदार आहेत. तेव्हाही खासदार होते. त्यांनी माझ्याकडून GR घेतला. हैदराबादला आम्ही गेलो, काँग्रेसचं सरकार होतं आणि शिष्टमंडळ भेटून मागणी केली, कर्नाटकात शासकीय जयंती आहे, महाराष्ट्रात आहे, आता आंध्र प्रदेशात करा. मित्र, 2003 पासून आंध्र प्रदेशामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरू झाली. आणि मग 2016 ला तेलंगणा राज्य वेगळं झालं. तो GR तेलंगणा राज्यातही लागू झाला. 4 राज्यामध्ये सेवा संघटनेमुळे महात्मा बसवेश्वरांची जयंती, शासकीय जयंती होते आहे. आणि ते वर्ष आहे 2001, 2002, 2003. 3 वर्षाचं सांगायला मी पुरणार नाही रात्र सुद्धा. आणि मग तुम्ही बघितलं, एक गोष्ट ठळकपणे तुम्हाला सांगितली पाहिजे. 12 नोव्हेंबर 2002 या तारखेला मी दिल्लीमध्ये गेलो. तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम होते, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनंतराव गुळे आणि मी निवेदन तयार केलं होतं. जगातली संसदीय लोकशाही ही इंग्लंडमध्ये आलेली नाही. जगातली पहिली संसदीय लोकशाही ही 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली. आणि म्हणून कार्ल मार्क्सचं वर्चस्व असलेल्या रशियामध्ये, रशियाच्या संसदेमध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे. जगातली संसदीय लोकशाही ही मॅग्ना कार्टा कराराने आलेली नाही, तर ती महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपातून आली. आणि 13व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जे लोकशाही अस्तित्वात आली असं जग मानताय ते चूक आहे.
त्याच्या 100 वर्ष अगोदर 12व्या शतकात बसव कल्याणला महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप नावाची संसद, धर्म संसद स्थापन केली. आणि मित्र, हे निवेदन माझं जेव्हा वाचलं, पंतप्रधान अटलजी अत्यंत संयमी होते. माझ्यासोबत 2 खासदार होते. त्यांनी सांगितलं, हिंदीत सांगितलं की हे अत्यंत योग्य आहे, पण हे करण्याचा अधिकार पंतप्रधान म्हणून मला नाही. आम्ही मागणी केली होती, संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करा. जगातली संसदीय लोकशाही ही मॅग्ना कार्टानुसार आलेली नाही, तर त्याच्या 100 वर्ष अगोदर महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली. आणि म्हणून आज 129 देशामध्ये लोकशाही आहे. त्यातला भारत एक देश आहे. त्या जगातल्या लोकशाहीची निर्मिती ही भारत भूमीमध्ये कर्नाटकाच्या बसव कल्याण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी केली. या अटलजीला पटलं, त्यांनी आम्हाला सांगितलं ते मी करू शकत नाही. संसदेच्या आवारात फोटो लावायचा असेल, पुतळा लावायचा असेल, लोकसभेच्या सभापतीची मंजुरी लागते. आणि मित्रहो, तेव्हा लोकसभेचे सभापती होते मनोहर जोशी. आम्ही तिघही शिवसेनेचे. आम्ही गेलो मनोहर जोशी सरांच्या कॅबिनला. त्यांनी निवेदन वाचलं. त्यांना हेच माहिती नव्हतं लिंगायत कशाला म्हणतात. आणि मग त्यांनी हे महात्मा कुठले, मग त्यांना समजून सांगितल्यानंतर सांगितलं की मनोहर, तू जसं महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याची मागणी करालास, तसा तुझ्या समोर बसलेला दुसरा मनोहर मी सुद्धा निर्णय केलाय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना, 95 ते 99 मुख्यमंत्री असताना मी निर्णय केलाय की मी एक ना एक दिवस संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवेन. आणि आता मी लोकसभेचा सभापती आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही मंजुरी दिलेली आहे. पुतळ्याचं काम चालू आहे. मुंबईचे आर्टिस्ट जे परवा वारले, सुतार नावाचे, ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम चालू होतं. आणि मला त्यांनी सांगितलं की मनोहर, तुझ्या पुतळ्याला मंजुरी दिली, पण इकडे प्रथा अशी आहे, मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंजुरी दिली, 35 लाख रुपये महाराष्ट्र सरकारचे देत आहेत. आम्ही मंजुरी देतो, पुतळा तुम्ही द्यायचा आहे. मित्र, डिझेलला तरी 1 रुपया आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आतापर्यंत. सांगा, मनोहर धोंडेंनी 32-31 वर्षात रुपया घेतला? कोणीही सांगा. जाहीर बोलालो म्हणून भिडतो कोणाला, कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्याचं कारण आहे, जावे त्याच्या वंशातेवाकडे. मित्र हो, तारखा सही सांगायला मी 12 नोव्हेंबर 2002 लोकसभेचे सभापती कैलासवासी मनोहर जोशी सरांनी आम्हाला मंजुरी दिली आणि सांगितलं, मनोहर, मंजुरी माझी पुतळा शिवा संघटनेचा. आता आमच्याकडे कोषाध्यक्ष आहेत, पण कोष नाही. आजही बँकेत खातं नाही. मग त्यांनी सांगितलं 35 लाख रुपये महाराष्ट्र सरकारचे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आहेत, तेवढे पैसे तुम्हाला देऊन पुतळा द्यावा लागेल. 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नव्हता. आम्ही होकार दिला. खिशात रुपया नव्हता. आणि मग तिथून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही अनंतराव गुडेंच्या क्वार्टरला जेव्हा बसलो, तेव्हा चिंता लागली, 35 लाख आणायचे कसे. काळ कोणता? 2002. आणि मग मला आठवलं की बाबा 2001, 26 एप्रिल 2001 ला देशात महाराष्ट्र हे शिवा संघटनेमुळे पहिलं राज्य ठरलं जिथं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती झाली. कर्नाटक करू शकलं नाही, ते शिवा संघटनेने केलं. म्हणून माझ्याकडे औरंगाबादला भीमण्णा खंडरे, कैलासवासी भीमण्णा खांडरे नाव घ्यायलो मी, आणि आजही जिवंत आहेत, बसवलिंग पट्टदेवरू हलकीकर, हे माझ्याकडे आले होते. कशासाठी? की तुमचा सत्कार करायचा आहे. देशात पहिली शासकीय जयंती तुम्ही शिवा संघटनेने केली, म्हणून सत्कार करायचा आहे. मी सांगितलं आम्ही सत्कार घेत नाही, हारतुरे घेत नाही, हात जोडले आणि नकार देऊन पाठवलं होतं. त्या घटनेला झाले होते 2 महिने. आणि मग माझ्या लक्षात आलं, आता 35 लाखाला कर्नाटकाशिवाय पर्याय नाही, आहे की नाही.
नाही तर आमच्या गाडीत 100 जमा करून यायला महागाई वर्धापन दिनाला. तिथून आम्ही निरोप दिला की कर्नाटकातल्या सत्काराला आम्ही यायला तयार आहोत. म्हणजे माझा सत्कार होता संघटनेचा प्रमुख म्हणून. 25 डिसेंबर 2002 या तारखेला बिदरच्या अक्क महादेवी कॉलेजच्या मैदानावर सत्कार ठरला. अक्क महादेवी कॉलेज आजही असेल बिदरला. आणि त्या सत्कारामध्ये कर्नाटकातले बलाढ्य लोक व्यासपीठावर होते. त्यांचं कुतूहल होतं की हे कोण मनोहर धोंडे आहे, कोण सेवा संघटना ज्यांनी शासकीय जयंती सुरू केली. आणि मग आम्ही जेव्हा तिथं गेलो मित्र, सत्कार झाला आणि सत्काराला उत्तर देताना मी जे भाषण केलं, मी तुमचा सत्कार हार तुरे घ्यायला आलो नाही बांधवानो, असं झालेलं आहे. सेवा संघटनेने असं भारताच्या संसदेमध्ये पुतळा बसवायची आम्ही मंजुरी मिळवलेली आहे. 35 लाख रुपयाचा पुतळा संसद भवनाला भेट द्यायचा आमच्याकडे रुपया नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की मी माझ्या स्वार्थापोटी सत्कार घ्यायला आलो. महाराष्ट्रातली सेवा संघटनेची जनशक्ती आणि कर्नाटकातली लिंगायताची धनशक्ती ही जर एक झाली तर देशाच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसू शकतो, अशी मी घोषणा केली. मित्र, घोषणा केल्यानंतर त्याच व्यासपीठावर गुलबर्ग्याच्या ट्रस्टचे शरण बसवेश्वर अप्पा होते. मोठा पटका आजही माझ्या नजरेसमोर त्यांचा फोटो आहे. ते परवा शिवाक्य झाले. गुलबर्ग्याच्या ट्रस्टचे शरण बसवेश्वर अप्पा स्टेजवर होते. त्यांनी माझ्या हातातला माईक काढून घेतला आणि सांगितलं, ते कन्नडमध्ये बोलले, 35 लाख नाही 50 लाख रुपये लागू द्या, आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही पुतळा घेतला. अरे मित्र हो, पूर्ण पुतळ्याचा खर्च हा गुलबर्ग्याच्या ट्रस्टच्या शरण बसवेश्वर अप्पाने दिला. पुतळा बसवायला मंजुरी सेवा संघटनेने घेतली. आणि तुम्हाला नवल वाटेल, मी तुम्हाला तारीख सांगितली, 25 डिसेंबर 2002 ते 28 एप्रिल 2003, अवघ्या 3 महिन्यामध्ये त्याच आर्टिस्ट, मुंबईच्या आर्टिस्ट सुतारनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा घडवला. आणि 28 एप्रिल 2003 या दिवशी भारताच्या संसद भवनातल्या गेट नंबर 9 वर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा स्वयं पुतळा आणि संसद भवनाच्या गेट नंबर 4 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा एकाच दिवशी तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि त्या उद्घाटनाला संसदेतले अधिकारी, खासदार, मंत्री याच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. सिव्हिल माणसं दोघांनाच राष्ट्रपतीचं निमंत्रण होतं. निमंत्रण आजही माझ्याकडे आहे, APJ अब्दुल कलामच्या सहीचं. पुतळ्याला मंजुरी मागणारी, मिळवणारी सेवा संघटनेचा प्रमुख आणि पुतळा भेट देणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष शरण बसवेश्वर अप्पा. मग मी माझ्यासोबत दुसरे 4-5 घेऊन गेलो. तसं शरण बसवेश्वर अप्पा सुद्धा 5-25 घेऊन आले होते. मोठा प्रयास करून आम्हाला मध्ये त्यांना प्रवेश द्यावा लागला. आणि एकाच दिवशी 28 एप्रिल 2003, मी तारखा सांगलो, इंटरनेटवर जा, बघायला मिळेल तुम्हाला. APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते दोन्ही महामानवाच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. आणि तो पुतळा उद्घाटन करताना दोन्हीही महामानवांच्या जीवन चरित्राची पुस्तिका भारताच्या संसदेने छापली आहे. मनोहर धोंडेने नाही. माहिती मी दिली, संसदेने पडताळणी केली. संसदेने शोधलं. नंतर बीडी जत्तीच्या अध्यक्षतेखाली 32 लोकांची एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीने सगळा विस्तृत अहवाल दिला होता. त्या अहवालाचा आधार घेतला त्यांनी. आणि मी जे सांगितलं होतं की महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुधीरभूत वीरशैव लिंगायत कुळात झाला, ब्राह्मण कुळात झाला नाही. महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे संस्थापक नाहीत. लिंगायत धर्मच नाही, वीरशैव धर्म आहे.
आणि त्या धर्माचे प्रचारक आणि प्रसारक महात्मा बसवेश्वर आहेत. महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा अक्षय तृतीया इसवी सन 1131 ला झाला, 1105 ला झाला नाही. हे मी जी माहिती दिली ती पडताळणी करून संसद भवनाने भारत सरकारने चरित्राची पुस्तिका छापली आणि त्या पुस्तिकेत हे सगळं छापलंय. त्याच्यानंतर काही आमच्यातले लिंगायत धर्मवादी जागे झाले. मग त्याला खोडून काढायला महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे संस्थापक, महात्मा बसवेश्वर यांचा जन्म 1105 ला झाला. तो अक्षय तृतीयेला झाला नाही, तेव्हा तिथी नव्हतीच, तर 25 एप्रिलला झाला. हे आमच्यात बांडगुळ आहेत. आणि मित्र त्यावेळेस त्याच्या पुढचं सांगतो मी काय, 2003च्या पूर्वी जाणार नाही. 2003 संपली का? अर्ज राहू द्या. 2000 मी काय सांगितलं 3 वर्षाचं सांगणार आहे. 3 वर्ष. त्याच्यात आणखी एक विसरलंय. जशी पंढरपूरला पांडुरंगाची शासकीय महापूजा होते, कैलासवासी विलासराव देशमुख मुख्यमंत्री, गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्ष नेते होते, आणि आम्ही शिवा संघटनेची मागणी घेऊन गेलो. तशी पंढरपूरला शासकीय महापूजा होते, तशी कपिलधारला शासकीय महापूजा करा. मित्र, मी तेव्हा निवेदनात लिहिलं होतं, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाड्याचे 2 मुख्य चाका आहेत. एक वारकरी संप्रदाय आणि दुसरा वीरशैव संप्रदाय. वारकरी संप्रदायाला भरभरून दिलं जातंय, पण वीरशैव संप्रदायाची दखल घेतली जात नाही. आणि मग गाडी पुढे जायची असेल संस्कृतीची, तर दोन्ही चाकं चालले पाहिजे. पंढरपूरला जशी शासकीय महापूजा आहे, तशीच कपिलधारला शासकीय महापूजा. आम्ही मागणी केली, आणि मागणी केल्यानंतर गोपीनाथराव मुंडे आग्रह करून बसले विलासरावकडे. दोघे मित्र होते. म्हणले आपण दोघंच जायचं पहिल्या शासकीय महापूजेला. ठरलं GR काढायचं नाही, कारण पंढरपूरचा GR नाही मला त्याने दाखवलं त्यावेळेस. ही परंपरा आहे शासनाची सुद्धा, आणि परंपरेला GR नसतो. मग त्यांनी सांगितलं दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 4 वाजता पूजा ही सरकारच्या वतीनं. पहिली शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या हस्ते, विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे. ठरलं. आमचं कपिलधारचं ट्रस्टच माझ्या अंगावर होता. त्याला वाटलं तर सरकारच ताब्यात घेते, आमचे सगळे दुकानच बंद होते. पण पहिली शासकीय महापूजा ठरली, आणि योगायोगाने 19 नोव्हेंबर 2002 या दिवशी कपिलधारची पहिली शासकीय महापूजा झाली. मुख्यमंत्री विलासराव देशमुखला आसामच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जावं लागलं, आणि तेव्हा त्यांचे PA होते शंकर भिसे. त्यांचा मला फोन आला, CM साहेब नाहीत, कोणाला पाठवू म्हणाले. मी त्यांना सांगालो नसतील तर त्यांचा मुख्यमंत्र्याच्या वतीनं आमचाच मंत्री पाठवा, बसवराज पाटील मुरुमकर. तेव्हा ते ग्रामविकास राज्यमंत्री होते. आणि मग गोपीनाथराव मुंडे आणि बसवराज पाटील मुरुमकर यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 2002 ला कपिलधारची पहिली शासकीय महापूजा झाली. हे सुद्धा 2002 आहे. विसरलेत बरेच, खूप आंदोलना, खूप विषय मार्गी लावलेत. संसदेत पुतळा 28 एप्रिल 2003 ला बसला, आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला शरण बसवेश्वर अप्पाच्या सोबत देगलूरचे जावाई आणि गुलबर्ग्याचे भूमिपुत्र, जे लंडन मध्ये स्थायिक झाले होते डॉक्टर म्हणून, MBBS डॉक्टर, तेही होते, डॉक्टर नीरज पाटील. आणि त्यांनी ते सगळं बघितलं, वाचलं पुस्तक. कदाचित त्यांनी संकल्प केला असेल, जगातली संसद पहिली की महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली, मग भारताच्या संसदेत पुतळा, जग समजते लंडनचीच पहिली संसद आहे. त्यांनी संकल्प केला की लंडनची पहिली संसद जिथं समजतात, त्या संसदेच्या समोर मी एक ना एक दिवस महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवेन. तरुण डॉक्टर 28 एप्रिल 2003 ते 28 जानेवारी 2013
आम्हाला आठवत आहे शिवा संघटनेचा 17वा वर्धापन दिवस आम्ही कोलंबोला केला, श्रीलंकेमध्ये. आणि श्रीलंकेत मद्रासच्या विमानतळावरून आम्हाला कोलंबोला जायचंय. विमानतळावर वेटिंग मध्ये सगळे आम्ही असताना इंडियन एक्सप्रेस पेपर बघितला आणि इंडियन एक्सप्रेस मध्ये हेडलाईन होती, कारण भारताचा भूमिपुत्र लंडनचा महापौर झाला, मेयर झाला, आणि तो डॉक्टर नीरज पाटील झाला. त्या घटना आपण मी सगळ्या सांगालो, तोंड पाहत आहेत मला, कोणाला नेटवर जा बघा. आणि मग मित्र हो, लंडनचे मेयर म्हणून गुलबर्ग्याचे डॉक्टर नीरज पाटील हे जेव्हा खुर्चीत पहिल्यांदा बसले, त्यांनी पहिला ठराव मंजूर केला की लंडनच्या संसद भवनाच्या समोर मुख्य रस्त्यावर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा. कथा आहे काही, तुम्ही कंटाळणार मला माहिती आहे. मी 3 वर्षाचं भांडवल सांगालो, तुटक तुटक. प्रेरणा कुठून घेतली डॉक्टर नीरज पाटलांनी? भारताच्या संसदेमध्ये जेव्हा पुतळ्याचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या हस्ते झालं, त्या कार्यक्रमाला डॉक्टर नीरज पाटील गुलबर्ग्याच्या शरण बसवेश्वरप्पांच्या सोबत होते. आणि मग तिथं जेव्हा ठराव मांडला, बांधवांनो, सगळ्या ख्रिश्चन कॉर्पोरेटर्सनी विरोध केला आणि एकटेच होते नीरज पाटील. ख्रिश्चन नगरसेवकांनी विरोध केला, नीरज पाटलाच्या ठरावाला संमती दिली, ती बौद्ध आणि मुस्लिम नगरसेवकांनी दिली, बहुमत झालं, ठराव मंजूर झाला. 2013ला ठराव मंजूर झाला आणि 15 नोव्हेंबर 2016ला भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते लंडन मध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. तारखा सांगालो, तपासा. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार होतं. राजकुमार बडोले नावाचे समाज कल्याण मंत्री बौद्ध समाजाचे होते, माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आणि त्यांनी लंडन मध्ये ज्या घरामध्ये बाबासाहेब शिक्षण घेतले आणि शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले, ते घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्मारक घोषित केलं. एकाच दिवशी 14 आणि 15 2 दिवस पंतप्रधान लंडनला होते. एकाच दिवशी लंडन मध्ये बाबासाहेबांनी ज्या घरामध्ये राहून शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले, ते घर आंतरराष्ट्रीय स्मारक आणि लंडनच्या संसद भवनाच्या समोर मुख्य रस्त्यावर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं लोकार्पण नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते झालं. का नव्हतं याच्या अगोदर लंडन मध्ये पुतळा? कोणतरी म्हणलं जिथं आम्ही गेलो तिथं शिवा संघटनेचा बोर्ड आणि गावात चौक दिसला. बाबांनो, एक चौक आणि एक पुतळा नाही. शिवा संघटनेच्या विचाराच्या भूकंपाचे धक्के फक्त महाराष्ट्रात, देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे बसले. आणि म्हणून लंडन मध्ये पुतळा बसला. मी तारीख सांगितली, 15 नोव्हेंबर 2016. 2014ला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी पुतळा तयार करून ठेवला, पण त्यांनी संकल्प केला पंतप्रधानाच्या हस्तेच उद्घाटन करणार. 2 वर्ष तारीख मिळाली नाही आणि 2 वर्षानंतर त्याचं उद्घाटन झालं. गावागावात पुतळे असतील, हजारो ठिकाणी चौक असतील. 4 राज्यात शासकीय जयंती असेल, देशाच्या संसदेत पुतळा असेल, लंडन मधला पुतळा असेल, शिवा संघटनेच्या जन्माच्या नंतर आला. मित्र हो, माझा दावा, एवढं तुम्ही शहाणे होता. 28 जानेवारी 1996च्या अगोदर
का संसदेत पुतळा बसला नाही? का लंडनमध्ये पुतळा बसला नाही? का भारताचे पंतप्रधान 2016ला पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर लंडन मधून बोलले? काय बोलले? जगातल्या संसदीय लोकशाहीचे निर्माते भगवान बसवेश्वर आहेत म्हणले का नाही? सोशल मीडियावर क्लिप बघा. आणि त्याच्यानंतर आता आमच्या द्रौपदी मुर्मू तेच म्हणतायत, लोकसभेत उभा टाकले भाषणाला अनेक मंत्री बनतायत. एक उदाहरण द्या मला, एक उदाहरण. 2016च्या अगोदर किंवा 28 एप्रिल 2003ला तो संसदेतला पुतळा बसला आणि तिथं चरित्राचं पुस्तक शिवा संघटनेमुळे संसदेने छापलं. त्याच्या अगोदर जगातल्या संसदीय लोकशाहीचे निर्माते महात्मा बसवेश्वर आहेत असं कोणी म्हणलंय? असं एक उदाहरण द्या. जन्मभर त्याच्या घरी पाणी भरतो, जन्मभर. फक्त महात्मा बसवेश्वर आज जन्म घेते का? 850 वर्ष झाले महात्मा बसवेश्वरांना. मित्र हो, अनेक गोष्टी मी सांगू शकेल. अंधार पडायला आला आहे, सगळं चांगलं शक्य नाही. अरे केलं तर किमान केलं तर मला एवढा कृतज्ञ समाज जगाच्या पाठीवर कुठंच नाही. कृतज्ञ म्हणालो, केलेलं केलं म्हणायची धाडस सुद्धा आमच्या समाजात नाही. का रे बाबा, तू काय रुपये दिला का आम्हाला? तरी विचारतो काय केलं, कुठे गेलता एवढे दिवस? दुर्दैव आहे. स्वाभिमान कधी नाही हवा राज्यातला. हे का गुप्त घेतलं का मनोहर धोंडेंनी शिवा संघटने? असे हजारो उदाहरण दिले, हजारो. बसल्या बसल्या मी मुद्दे काढले होते, जवळपास झालेत सगळे. माझ्या लक्षातच राहते ते, जवळपास आलंय सगळं. आताच काढलं मी बसले, जसं जसं आठवलं तसं. हे ठळक वैशिष्ट्य आहेत. आणि मित्र, या महाराष्ट्रामध्ये 3000 गावांमध्ये, देशातल्या 5000 गावांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा स्वतःच्या खर्चाने जाऊन मनोहर धोंडेंनी काढल्या. आणि म्हणून इथं हजारो मावळे, तुमच्यासारखे कडवट मावळे, आपल्या स्वतःच्या खिशाला चाट लावून रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी करून निरपेक्षपणे जो कडवट शिवाचा मावळा, तो गेली 31 वर्ष रात्रीचा दिवस करून समाजाला न्याय द्यायला बघतोय, तरी समाज साथ देत नाही. काय केलं होतं जरांगे पाटलांनी सांगा? तरी त्यांच्यात नेते नाहीत का? अरे 1000 नेते आहेत. 4 पत्र्याच्या घरात राहणारे मनोज पाटील जरांगे एका रात्रीतून त्यांच्या समाजाचे नेते झाले. बघितलं तुम्ही? गिनीज बुक मध्ये नोंद झाली, तरी आरक्षण मिळालं नाही. बांधव केसाला धक्का लागू दिला नाही. महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या 21 जाती शिवा संघटनेने ओबीसी एसबीसीचं आरक्षण दिलं. त्यातल्या तेही लिंगायत म्हणून, लिंगायत वाणी, लिंगायत केली, लिंगायत मारी, लिंगायत गोष्टी, लिंगायत शब्द जोडून 21 जातीला ओबीसीचं आरक्षण दिलंय. त्याच्यातल्या 21 मधल्या 5 जाती केंद्र सरकारच्या ओबीसीच्या लिस्ट मध्ये आणल्या. त्याचा फायदा घेऊन नीटची एक्झाम असेल, सीईटी असेल, किंवा मेडिकल इंजिनिअरिंगच्या IITच्या परीक्षा असतील, रेल्वेच्या एक्झाम असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या परीक्षा असतील, तिथं ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊन UPSCची परीक्षा असेल, MPSCची परीक्षा असेल, तिथं आमचे लोक जात आहेत. गावातल्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्याच्या परिषदेचा अध्यक्ष, मार्केट कमिटीचा सदस्य, ही सगळी पदं ओबीसीची
आमचा समाज सगळ्यात अगोदर जातीचं प्रमाणपत्र काढून लाभ घेतोय. पण आरक्षण शिवाय संघटनेने दिलंय म्हणलं त्याच्या जिबीला लकवा ही हालत आमची. अरे बांधवांना जेव्हा पहिली नगराध्यक्षाची निवडणूक झाली, जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणायचे, आज 8 वर्षापूर्वी आपण दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन महाराष्ट्रातल्या 54 नगराध्यक्ष हे आपण दिलेल्या ओबीसीवर निवडून आले. 54. या निवडणुकीतला आकडा मी काढला नाही आणखी, कारण मुंबईलाच गेलो नाही. हजारो लोक पदावर गेले, हजारो विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला गेले. एका मेडिकलच्या ऍडमिशनला 15 लाखाची फीस आहे. शिवा संघटनेने दिलेल्या ओबीसी आरक्षणामुळे त्याला अर्धी फीस माफ आहे, 7.5 लाख रुपये. आता मागच्या वर्षी आमचे कोठारे ताकबिडे बसले तिकडे. नांदेडला आम्ही गुणवंताचा सत्कार घेतला. एका नांदेड जिल्ह्यातून ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन MBBS ला जाणारे 200 विद्यार्थी निघाले. किती? 200. एका विद्यार्थ्याला 7.5 लाख वर्षाला, तर 5 वर्षाला 7 5 35 40 लाख. एका विद्यार्थ्याला 40 लाख, तर एका जिल्ह्यातल्या 200 विद्यार्थ्याला किती, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला किती, एका वर्षाला किती अब्ज, आणि एवढ्या वर्षात किती अब्ज. अरे शिवा संघटनेने दिलं नाही बेटा, म्हणणं दिलं बरोबर. अब्जो रुपयाचा फायदा झाला, तरीही लोक बोलायला तयार नाहीत, बसायची तयार नाही, ऐकायची तयारी नाही, वेळ द्यायची तयार, सगळं ऐकलं पाहिजे. आणि जसा साप जेव्हा बसतो, सापाच्या तोंडात बेडूक जाऊन बसते, आणि त्या बेडकाला वाटते काय थंड लागायला, मी फार थंड बसलो. असं आमच्यातले बांडगोळ नेत्याच्या दारात जाऊन बसले. ते आहे सापाच्या तोंडात. पण ते म्हणाले किती थंड बसलो मी, किती दिवस उतरणार कोणाचे. काही नाही मिळालं तर चालेल, स्वाभिमानानं बघा. शिका दलित लोकांचं. मी त्या भगिनीचं अभिनंदन करेल. मला फोन मिळाला नाही, मी फोन करून अभिनंदन करणार आहे. अरे साधी वन विभागामध्ये कर्मचारी, एका मंत्र्याला जर ते मुख्यमंत्र्याचा उजवा हात, काय म्हणले त्याला, संकटमोचक, त्याला लढते आणि जाहीर कार्यक्रमात करते. सस्पेंड केलं तर चालेल, नोकरी गेले तर चालेल, माती काम करेल, पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही. कशाला निष्ठा म्हणतात? याला निष्ठा म्हणतात. आमच्या बांडगोळाची संख्या जास्त आहे. काही करायला मला कोणाची, जो समाज आहे त्याने उभा टाकलं पाहिजे. मग कधी कोणती ही संघटना म्हणेल, ती संघटना म्हणेल. मला सेटे सांगायला आर्थिक विकास महामंडळ, सेटे तुम्हाला झोप लागली, सगळे झोपतील. किती कामं केले शिवाय संघटनेने. आरक्षण दिलं, आर्थिक विकास महामंडळ आणलं, काय नाही केलं. आजही चालू आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मोर्चा आपण बघितला. कधी आयुष्यात दिला बघा सोलापूरला 1 लाख लोकांचा मोर्चा. अरे काय नाही केलं, मी मुद्दाम सांगितलं काय नाही केलं. काय केलं म्हणणाऱ्या भांडवलांना सांगा काय नाही केलं. आणि म्हणून मला हात जोडून विनंती करायची सामान्य समाजाला, जो रक्ता मासाचा, हाडा मासाचा, स्वाभिमानी वीर सेवक कुळाचा असेल, तोच स्वाभिमानाला जय शिवा म्हणेल. मला गरज नाही कोणाची. आणि मनातली भीती काढा बांधवलं. कोण मंत्री राहू द्या, मुख्यमंत्री राहू द्या, खासदार राहू द्या, आमदार राहू द्या, तुम्हाला गुलाम समजायला लागलेत. माझी आपल्याला विनंती आहे, गुलामी सोडा, गुलामी सोडून जगा. आणि ते जगताना तुमच्या केसाला हात लावू द्या. शिवा संघटना फटका पडून तुमच्या पाठीशी राम केतू आम्ही सगळीकडे. महाराष्ट्रात एकही उदाहरण सांगा जिथं समाजावर अन्याय झाला आणि शिवा संघटनेला कळालं आणि गेली नाही. कुठेही अर्ध्या रात्री काही अडचण आली, त्याला तुमच्या जिल्ह्यातला नेता दिसत नाही, कोणती संघटना दिसत नाही, त्याला दिसते फक्त शिवा संघटना.
देणार नाही, पण समाजही स्वाभिमानाने जगला पाहिजे. नाहीतर नेत्याचे आणि पक्षाचे झेंडे घेऊन ज्याचे त्याचे दुकानं लावून बसलेत. तुमचे नेते मी जवळ बघितले काय केलं लातूर महानगरपालिकेमध्ये. अरे मतदारसंघांचा अर्चनाताई पाटलांचा होता. आयत्या वेळी ताबा घेतला आणि 72 नगरसेवकांमध्ये 5 तिकीट लिंगायताला दिले, 5च्या 5 पाडले. तरी आम्ही जय म्हणायला तयार आहे. मी 40 वर्ष त्याच विचाराचा आहे, पण गुलाम नाही. हेच होते ना लोक. लातूरकरांचे धन्यवाद. बरोबर का? लातूरकरांचे धन्यवाद. आमचं लसणाएवढं वाणी उगू देणार नाही म्हणणाऱ्याला लसूण सुद्धा दिसू दिला नाही. त्याच्यामुळं लातूर, अरे टाळ्या वाजवा ना. तुम्ही इथं बसलेले स्वाभिमान नाही का? ही परिस्थिती निर्माण करा. तुमच्या दारात जर तुमचे नेते तिकीट घेऊन नाही आले, मनोहर धोंडेचं नाव बदला बांधव. आम्ही कोण्या क्षेत्रात कमी आहे? एकही क्षेत्र नाही जिथं आम्ही नाही. आमच्या 2 भगिनी इथं बसल्यात. आमची श्वेताताई, मला फोन केला तिने. माझी काही ओळख नाही, आम्हाला ओळख लागत नाही. नगर जिल्ह्यातली एक भगिनी मला फोन केली, अन्याय झाला, 2 तासात फौज पाठवली आली. मला गरज नाही. जंगम समाजाच्या एका पोराला खेटराचं पाणी पाजून वरात काढली. जंगम संघटना आली नाही, शिवा संघटना केली. आणि म्हणून गल्ली गल्लीला संघटना, गल्ली गल्लीला संघटना. इकडच्या भागातल्या समाजाला आरक्षण नाही म्हणून आप्पाच्या भक्तीस्थळावरून मी घोषणा केली, मोर्चा काढणार. शिवा संघटनेने मोर्चा काढला की तुमच्या जिल्ह्यातलं बांधून उठलं 150 लोकांचा मोर्चा काढलं की नाही? करायचं नाही, करू द्यायचं नाही. समाज म्हणून गावात आल्यावर खेटर हातात घ्या. मनोहर धोंडेचं चुकलं, मनोहर धोंडेच्या विरोधामध्ये खेटर घ्या. हे मत दाखवा. सगळ्या क्षेत्रामध्ये आमची माणसं आहेत. आणि मिस इंडिया नाव आम्ही दुरूनच ऐकत होतो. मिस इंडिया, आणि असा एक आमचा समज होता मिस इंडिया म्हणजे गेलेली केस. मित्र हो, तुमची आमची बहीण श्वेता इथे बसलेली आहे. पूर्ण संस्कृतीने आज गळ्यात लिंग आहे. पूर्ण संस्कृतीने राहून सुद्धा मिस इंडिया होता येते. त्या श्वेतासाठी एकदा टाळ्या वाजवा. ती काही लांबची नाही, लातूरचीच आहे. बरोबर ना? कुठली लेख आहे? सासरवाडी, आपलं सासर कुठलं आहे? मग काय, मी तेच सांगितलं ना. आता माहेर नाही सांगितलं, सासर सांगितलं. त्या क्षेत्रामध्ये आमची माणसं आहेत. कौतुक वाटलं पाहिजे आपल्याला. तर बघा आमची हुलकून देताई बाजूला बसलेली आहे. एकदम धर्मविकसित तत्वानं विचारानं वागून चालताना सुद्धा समाजसेवेचं काम करतात. वृद्धाश्रम अनेक ठिकाणी चालवतात, अन्नदानाचं काम करतात. अरे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आहेत. कुठलं क्षेत्र नाही जिथं आमची माणसं नाहीत, सगळीकडे आहेत. फक्त ओळख ठेवा, काही लागायची गरज नाही. नमस्कार म्हणू नका. लातूर जिल्ह्यातल्या लोकांना मला हात जोडून विनंती करायची आहे, कोण्याही जातीचा माणूस तुम्हाला भेटला तर नमस्कार करू नका. काय कराल? साधी गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, दलित बांधव दुसऱ्याला भेटलं तर काय म्हणते? तुम्हाला काय खात सुटली का? आजपासून शपथबद्ध व्हा, कोणाही जातीचा कोणी भेटो त्याला फक्त जय शिवा म्हणा.
इकडे आभेराव तल्लावर आहेत, नागपूरमध्ये फार मुठभर संख्या आहे आमची. पण कोण्याही मंत्र्याच्या कॅबिन मध्ये गेले की आभेराव जय शिवा म्हणतात, जोरात म्हणतात ते. आणि आम्ही, मी काही लपून जात नाही मंत्रालयात, 40 वर्ष मंत्रालयात जातो मी. शिवा संघटना काढल्यापासून कोणीही असेल, मी करतो नाही. मंत्र्याच्या कॅबिनला गेलं तर मंत्री सुद्धा मनावर धोंडेला जय शिवा. राजकुमार बडोलेचं उदाहरण दिलं मी, चंद्रकांत हांडोरे दलित समाजाचे मंत्री, आता मुस्लिम समाजाचे मंत्री. आम्ही समोर गेल्याच्या नंतर जय शिवा म्हणतात. रामदास आठवले जय शिवा म्हणतात. माझ्या सोबत आता अनेक जाती धर्माची लोक, भगवान शिवाचं नाव घ्यायला काय लागलं तुम्हाला, जय शिवा म्हणतात. इथं आता कॅमेरा चालू आहे, आमचे सिकंदर भाई शेख आहे तिकडे, त्याला विचारा काय म्हणतात, जय शिवा म्हणतात. आमचे माधव भालेराव संपादक जय शिवा म्हणतात. नवीन नगरसेवक झालेले ते बघा कोणते समाजाचे, जय शिवा म्हणतात. आणि आम्हालाच लाज वाटते जय शिवा म्हणायला. माझी आपल्याला हात जोडून विनंती, स्वाभिमान जगवा, स्वाभिमानानं वागा. जसं त्या आमच्या दलित भगिनीनं म्हणलं तसं उपाशी राहील, पण स्वाभिमानाला राहिली भूमिका घ्या. आयुष्याची वाटचाल जय शिवाचा नारा घेऊन एकच संघटना, एकच झेंडा, एका ताकदीने उभा टाका. ब्रह्मदेवाचा बाद जरी आला तर तुमचं आमचं वाकडं करू शकत नाही, एवढी गॅरंटी देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.